एखादा पक्ष मोठा केव्हा होतो, जेव्हा अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांचे हात त्या पक्षाला लागतात. आचारसंहिता, वेळा, लाऊडस्पीकर, सभा, 10ची वेळ वगैरे असं काही नसायचं. साहित्यिकांचा राजकारणाशी संबंध येण्याचा तो कालावधी हा फार दैदिप्यमान होता. त्याग, तपस्या और बलिदान, भाजप की ये पहचान. शिवसेना आपण पुलोदमध्ये घ्यावी. शरद पवारांनी त्यावेळेला शेलक्या शब्दामध्ये शिवसेनेची निर्वचना करून शिवसेना फक्त मुंबईपुरती मर्यादित आहे, त्यांना पुलोदमध्ये घेण्याची आवश्यकता नाही. पुन्हा हे शिवसेनेचं नाटक तेव्हापासूनच समजत असतं, ते काय आत्ताच असं नाही आहे. म्हणजे शरद पवार विरोधी पक्षात असताना, भाजप असताना, जनता पार्टी असताना, शेकाप असताना सुद्धा शरद पवारांना महाराष्ट्राचं नेतृत्व करता यायची संधी हुकली होती. आणि शरद पवार हे सत्तेसाठीच जन्माला आले असल्यामुळे काही दिवसातच परत ते काँग्रेसमध्ये गेले. नमस्कार. जागर जनस्थानच्या जागर कट्ट्यावर मी सुनील शिंदे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, एखादा पक्ष मोठा केव्हा होतो, जेव्हा अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांचे हात त्या पक्षाला लाभतात आणि त्याच माध्यमातून तो पक्ष उंच भरारी घेऊ शकतो आणि असे अनेक मोठमोठे ऐतिहासिक निर्णय तो पक्ष घेऊ शकतो आणि त्या पद्धतीनं जनतेचा विकास साधतो. असेच एक निष्ठावंत कार्यकर्ते जागर जनस्थानच्या कट्ट्यावरती आज आपण त्यांना आमंत्रित केलेलं आहे. त्यांची ओळख करून द्यायची झाली तर त्यांचं नाव आहे लक्ष्मण सावजी. भारतीय जनता पार्टीचा नाशिकचा जर कार्यकाळ पाहिला तर हे नाव घेणं ही म्हणजे आपली जबाबदारीच ठरणार आहे. अनेक कार्यकर्ते आणि अनेक अध्यक्ष असतील, या सगळ्यांना परिचयाचं असं असलेलं नाव आणि मार्गदर्शनपर असं असलेलं नाव म्हणजे लक्ष्मणजी सावजी. काय आहे त्यांचा प्रवास, कुठल्या पद्धतीची त्यांची विचारसारणी आहे, अशा विविध मुद्द्यांवरती आज आपण लक्ष्मणजी सावजी यांच्याशी चर्चा करणार आहोत. मात्र सर्वप्रथम लक्ष्मणजी सावजी यांचं आज आपण जागर कट्ट्यावरती स्वागत करूया. लक्ष्मणजी सावजी, जागर कट्ट्यावरती आपलं हार्दिक स्वागत. सर, भाजपचा प्रवास आणि आपला कार्यकाळ हा जर पाहिला तर तो खूप तसा समांतर पातळीचा वाटतो. एकंदरीत जनसंघ ते भाजप आणि नाशिकमध्ये भाजपा स्थापन होण्याचा प्रवास, या सर्व गोष्टी आपण नजरेसमोर पाहिलेल्या आहात. आपण त्या घटनेमध्ये होतात, आपण त्या प्रोसेसमध्ये होतात. नेमका काय प्रवास होता हा आणि आपली भूमिका काय होती, काय अनुभव होता आपला हा? तसं तर माझा जन्म सोलापूर जिल्ह्यातला आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी तालुका आहे, तिथं रातंजन गाव आहे, खेडेगाव आहे. त्याच्याजवळ वैराग एक जरा बऱ्यापैकी गाव आहे. आमचे तिकडे वडील वारकरी संप्रदायात होते, शेतकरी होते. म्हणजे आमच्या गावाच्या पंचक्रोशीमध्ये 20-25 गावांच्या आसपास कोणी जरी पोस्ट मास्तर रजेवर चालले तर त्यांच्या ठिकाणी वडील ते काम करायचे पोस्टातलं आणि ते रजेवर जायचे. मग हे गाव झालं की ते गाव, ते गाव झालं की ते गाव. हे कसं शक्य असायचं? शेती वगैरे होती, आध्यात्मिक धार्मिक ओढ होती, तरी पण शेती ही सगळी जिरायती शेती होती, बागायती शेती नव्हती. म्हणजे शेती ही उत्पन्नाचं साधन असून ते एक समस्येचं साधन असायचं त्या काळी. आणि परिस्थितीवर मात करत करत आमचे दिवस चाललेले असताना अत्यंत एक बिकट अशी परिस्थिती अशी आली 70 साली की हे गाव सोडून आपण नाशिककडे जाऊ असं वडिलांच्या मनात आलं. माझे काका, माझे काही नातेवाईक, मोठे भाऊ हे नाशिकला आधीपासून राहत होते आणि त्यामुळं अचानक आमचा नाशिकला येण्याचा निर्णय झाला आणि साधारणतः 71ला मी नाशिकला आलो. 71 नाशिकला आल्यानंतर आमची बेताची परिस्थिती होती. काही ना काहीतरी काम करणं गरजेचं होतं. माझं त्यावेळी वय 10 वर्षाचं होतं. आणि मग नाशिकला आल्यानंतर पहिल्यांदा अगदी दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीपासून मी वर्तमानपत्र विक्रीला सुरुवात केली. हे पहिलं काम. आणि ह्या अनुषंगानं एक 3-4 दिवस झाले, म्हणजे आठवड्याभराच्या आतच मी जिथं राहत होतो नाशिकला मेन रोडला, तेव्हा त्याला गोवा देशपांडे पथ म्हणायचे, मेन रोड म्हणायचे. नेमकं नगरपालिकेसमोर, त्याला म्युन्सिपाल्टी जास्त शब्द फेमस होता, गर्गेवाडा होता, तिथे मी राहायला होतो. आणि गर्गेवाड्यात जिथं राहत होतो त्याच्या माझ्यासमोरच एक पोस्टमन राहायचे आणि ते संघाचे स्वयंसेवक होते. त्यांचा मुलगा स्वयंसेवक होता, ते संघाचे विचाराचे होते.
आणि त्यांच्या मुलाबरोबर मी तिथल्या जवळच असलेल्या छत्रपती शाखेमध्ये एक 7व्या-8व्या दिवसापासूनच जायला लागलो. म्हणजे एका वेळेला वर्तमानपत्र विक्रीची सुरुवात आणि त्याच वेळेला शाखेत जाण्याची सुरुवात, वा. ही वयाच्या 10व्या वर्षी माझी झाली. तिथे ज्या वेळेला शाळेत होतो तेव्हा मी 4थीला होतो तिथे. आणि इथं आल्यानंतर पुन्हा एक 15 एप्रिलला काहीतरी परीक्षा होती ना, आम्ही 1 एप्रिलच्या आसपास नाशिकला आलो. 10-15 दिवस परीक्षेला असताना तेवढीही सहनशक्तीची परिस्थिती त्यावेळची नव्हती घरातली एकंदरीत. आणि मग इथं आल्यानंतर इथं मी परत नाशिकला 4थीला बसलो. कालावधी हा का सांगतो मुद्दाम, की वय 11 वर्षाचं होतं. नाशिकच्या समोरच नगरपालिका होती, घराच्या समोर ते राहत होतो, त्यामुळे थोडं त्यातली थोडी माहिती, मी 4थीत होतो त्यावेळेला. 60 नगरसेवक असायचे आणि नाशिकची लोकसंख्या 1 लाखाची होती त्यावेळेला. असं साधारणतः थोडीशी भौगोलिक माहिती त्यावेळची मला होती. पेपर विक्रीमुळे अनेकांशी संबंध आले, शाखेत गेल्यामुळं वेगळे संबंध प्रस्थापित झाले. 4थी, 5वी, 6वी, 7वी. आता 2-3 वर्ष सतत शाखेतलं जाणं आणि बाहेरचं पेपर विक्रीतलं सामाजिक संपर्कातलं वातावरण, याच्यामध्ये मला थोडी दुगदुगी जरा सोशल याची आली. आणि त्यावेळेला नगरपालिकेची निवडणूक लागली होती. 74 साल डायरेक्ट नगराध्यक्षपदाची निवडणूक होती आणि नगरसेवकांच्या वॉर्डातल्या निवडणुका होत्या. आणि मी स्वाभाविकपणे शाखेच्या वातावरणात तिथल्या लोकांच्या संपर्क असल्यामुळे ओघवत्या याच्यामध्ये ते सगळे संस्कार, ते सगळे सहकारी मी जनसंघाकडे आकर्षित झालो. त्यावेळेस जनसंघाचे उमेदवार नगरपालिकेतले दादासाहेब वडनगरे होते नगराध्यक्षपदाचे. डॉक्टर गुप्ते उमेदवार होते त्यावेळेला, शांताराम बापू आवरे उमेदवार होते, सधुभाऊ भोरे होते आणि आणखीन एक झुंजारगोळी नावाचे एक नवीन एक तरुण उमेदवार होते. ह्या सगळ्या वावरेंना राजकीय पार्श्वभूमी होती, भोरेंना राजकीय पार्श्वभूमी होती, दादासाहेब वडनगरेंना जनसंघाची संघाची एक पार्श्वभूमी होती, डॉक्टर गुप्तेंना राजकीय पार्श्वभूमी होती, पण सामाजिक एक मोठं वलय त्यांच्या मागे होतं. आणि जनतेमधून डायरेक्ट नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये त्यावेळेला डॉक्टर गुप्ते विजयी झाले होते. आणि जनसंघ तसा हा नव्यानंच सगळा पक्ष रचना एकंदरीत संपर्काच्या माध्यमातून, विचाराच्या माध्यमातून सगळाच होता. जनसंघ ही काही राजकीय ताकद नव्हती त्यावेळेला, परंतु निशाणी पोचावी, याचं पक्षात कार्यकर्ते वाढावेत, पक्ष वाढावा, या भूमिकेतून त्यावेळेला पक्ष निवडणुका लढवत होत्या. त्याच्यामध्ये दादासाहेब वडनगरेंची उमेदवारी होती. आणि एक झुंजारगवळी जे नवखे उमेदवार होते त्यांना जनसंघाच्या उमेदवारापेक्षा जास्त मतं पडले. जनसंघाच्या उमेदवारापेक्षा जास्त मतं पडले म्हणून झुंजारगवळीची मिरवणूक निघाली होती. म्हणजे मला विजयी मिरवणूक गुप्तेंची नंतर पाहिली असेल, मी आधी त्यांची पाहिली, कारण जनसंघ विजयी होणं हे फार जणांच्या कुतूहलाचा विषय असायचा. मग त्यामुळे मी जनसंघाकडे थोडंसं आकर्षित झालो. तेव्हा तर मी 7वीलाच होतो, काही विषय नव्हता 14-15 वर्षाचा. पण पेपर विकत असल्यामुळे सगळे सामाजिक विषय जरा चिटकायचे, त्याच्या जवळ जायचो. तर त्याच काळामध्ये एक वर्षभराच्या अंतरामध्ये नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर जे राजकीय वातावरण होतं हे सगळं वेगवेगळ्या पद्धतीनं धुमसत होतं. वर्तमानपत्र विकत असताना वर्तमानपत्राच्या वाचणाऱ्या बातम्यांचा वाचक वर्ग आहे तो परिचयात झाला होता. आणि त्यामुळे त्याचा प्रत्येकाचा एक आवड कोणाची कशात हे कळायला लागलं होतं, विचार हे होतं. आणि त्यामुळं काय झालं की त्यावेळेला आणीबाणी सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. आणीबाणी लागती आहे, आणीबाणी लागली आहे. आणीबाणीच्या काळातल्या नेत्यांची भाषणं, त्या काळातला सगळा राजकीय उहापोह, म्हणजे जयप्रकाश नारायण नावाचं कोणीतरी एक नेतृत्व आहे, त्यांनी एक हाक दिली आहे सगळ्या राजकीय पक्षांना, सगळ्या काँग्रेसच्या इंदिरा गांधीच्या विरोधात सगळ्या विरोधी पक्षांना एकत्रित आणण्यासाठी एक प्रयत्न केलेले आहेत, त्याला सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे, हे थोडं त्यावेळेला कळायचं. आणि मग आणीबाणीचा कालावधी गेला. अनेक नेते शहरातले जे माहितगार होते संघातले याच्यातले ते त्यांना अटक झालेली असायची, जेल झाले, ते नाशिकच्या जेलमध्ये होते. मग नाशिक जेलमध्ये हे गेल्यानंतर अजून बाहेरचे पण खूप जण तिथे जेलमध्ये आहेत वगैरे असं त्यावेळेला कळायचं. त्यावेळेला विषयाच्या फार अगदी नुसता असं दुरून स्पर्श असायचा कार्यकर्ता म्हणून. आणि मग असं 77पर्यंतचं वातावरण 2-3 वर्ष गेल्यानंतर 77 जनता पार्टीच्या निवडणुका लागल्या. जनता पार्टीच्या निवडणुकांच्या काळामध्ये ज्या नेते मंडळी नाशकात आली त्या काळात
आचारसंहिता, वेळा, लाऊडस्पीकर, सभा, 10ची वेळ वगैरे असं काही नसायचं. म्हणजे अक्षरशः मला रात्री मोहनधार या 12:30-1 वाजता इथल्या हायस्कूल ग्राउंडवरती आलेले आठवत आहेत. मृणाल गोरे त्यावेळेला रात्री उशीर आलेले आठवत आहेत. त्या काळातली दुर्गा भागवतांची भाषणं आठवत आहेत. पु ल देशपांडेंचं भाषण आठवत आहे. साहित्यिकांचा राजकारणाशी संबंध येण्याचा तो कालावधी हा फार दैदिप्यमान होता तसं पाहायला गेलं तर. म्हणजे मला सगळंच नवीन होतं, पण नंतर जसं जसं कळायला लागलं त्यावेळेला साहित्यिक त्या काळात का उतरले, तर एक आणीबाणीची अत्याचारी राजवट समोर एक येत होती. विचार स्वातंत्र्य नव्हतं. वर्तमानपत्राला म्हणजे वर्तमानपत्राच्या कार्यालयामध्ये त्यावेळेला पोलीस बसलेला असायचा. तो सेन्सॉर करायचा बातमी आणि मग छापली जायची. त्या काळी ही 75-76ची गोष्ट आहे. आता त्यावेळेला हे कसं वातावरण झालं होतं, इंदिरा गांधींचा हरल्याचा निकाल कोर्टाने दिलेला होता आणि कोर्टाचा निकाल त्यांना मान्य नव्हता, म्हणून त्यांनी ती सगळी हुकुमशाहीच लादली होती. त्या हरलेल्या असताना त्यांना पुन्हा सत्ता पाहिजे होती आणि अशा याच्यामध्ये ते सगळं झालेलं होतं. आणि आणीबाणीचा एक लोकशाहीवरचा एक घातक हल्लाच होता तो. म्हणजे जसं नेत्यांची भाषणं आली, जसं पुढं कळायला लागलं की जसा स्वातंत्र्यासाठी लढा लढला गेला, 47चं स्वातंत्र्य मिळालं, तर स्वातंत्र्यानंतरचा पुन्हा लोकशाही स्वातंत्र्याचा गळा आवळत असताना लोकशाही स्वातंत्र्याची त्याच्यापेक्षा मोठी लढाई 75 ते 77 या भारतामध्ये लढावी लागली. हा एक इतिहास होता. त्या काळामध्ये आपली एक विचारसरणी घडत होती, अभ्यास होत होता, नेत्यांचा अभ्यास होत होता, सामाजिक परिस्थितीची जाणीव होत होती, राजकीय परिस्थिती कळत होती. आणि अशा काळामध्ये मग नंतरचं ते 77च्या निवडणुका पाहिल्या. म्हणजे मी त्यावेळेला गावकरी विकत होतो. दादासाहेब पोतनीस त्यावेळेला गावकरी संपादक होते. पहाटे एका मतमोजणीच्या फेरीमध्ये बाबूराव ठाकरे आणि विठ्ठलराव हांडे अशी लढत होती त्यावेळेला. आणि एका याच्यामध्ये बाबूराव ठाकरे काहीतरी आघाडीवरती होते आणि बाबूराव ठाकरे विजयी किंवा आघाडीवरती असा एक गावकरी छापला गेला आणि नंतर विठ्ठलराव हांडे विजयी झाले होते. पण त्यावेळेला पेपर घ्यायला, पेपर विकायला माणसं दादासाहेब पोतनीस स्वतः गावकरीचा गट्टा घेऊन चौकात उभे राहिले होते विक्रीला. मी पेपर विकत होतो त्यावेळेला, त्याच्यामुळे हा विषय जरा मला जास्त म्हणजे तरुण भारत त्या काळात विकत. तरुण भारतचा एक दिवशी अग्रलेखाचा जो भाग होता तो ब्लॅक पाटा असा मारला होता पूर्णपणे, कारण अग्रलेखात लिहायचं स्वातंत्र्य नाही, मग काय म्हणून मग असं पूर्ण असं म्हणून तिथे एक ब्लॅक पूर्ण पाटा मारून काळा जागा, अग्रलेखाची जागा तरुण भारतनं ठेवली होती. लक्ष्मणजी, ज्या पद्धतीने आपण सांगितलं की अगदी बालपणापासून विविध संस्कार लोकांच्या माध्यमातून, विविध विचारवंतांच्या माध्यमातून आपल्यावरती घडत होते, त्या काळी स्वातंत्र्य नसताना कुठल्या पद्धतीने एखादा संपादक व्यक्त व्हायचा आणि आजचं एखाद्या संपादकाचं व्यक्त होणं किंवा आजचं एखाद्या राजकारणाचं व्यक्त होणं, त्या काळातलं राजकारण आणि आजचं राजकारण, आज सोशल मीडियाचा प्रचंड वापर राजकारणी किंवा इतर अनेक नागरिक करताना दिसतात. काय बदल वाटतो तुम्हाला? त्या काळी राजकारण कसं होतं आणि आजचं राजकारण काय सांगाल? नाही, आता मी तुम्हाला आत्ता मगाचा जो टप्पा सांगितला तो 75 ते आधी जनसंघाचा एक राजकीय टप्पा होता. जनसंघानंतर जेव्हा जयप्रकाश नारायणांनी सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र करायचं ठरवलं त्यावेळेला जनसंघ जनता पार्टीमध्ये विलीन केला होता. म्हणजे मला नेहमी कार्यकर्त्यांना सांगतो की त्याग, तपस्या और बलिदान भाजपा की ये पहचान असं जेव्हा आपण म्हणतो, तर त्यावेळेला त्याग किती असावा, तपस्या किती असावी, बलिदान किती असावं. तर बलिदानाचे वेगळे वेगळे विषय आहेत. मुखर्जींचं, दीनदयाळजींचं बलिदान हे वेगळ्या पद्धतीने आहे. त्याग अनेक कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा पहिल्यापासून आहे. तपस्या पण अनेक मोठी आहे. तर त्याग किती असावा, तर 51 साली स्थापन झालेला जनसंघ जयप्रकाश नारायणांनी आवाहन केलं म्हणून लोकशाही मूल्यांसाठी, भारताच्या सगळ्या कामकाजासाठी इतके 25 वर्ष वाढवलेला स्वतःचा राजकीय जनसंघ पक्ष हा जयप्रकाश नारायणांच्या आव्हानानुसार आपल्या नेत्यांनी हा जनता पार्टीमध्ये विलीन केला होता. हे जनसंघाचं विलीनीकरण ही सोपी गोष्ट नव्हती, ही मोठी गोष्ट होती. एका विशिष्ट ध्येयानं, विचारानं प्रेरित होऊन देशाची लोकशाही, देशाचं सरकार ज्या दिशेनं चालायचं आहे त्याच्याकरता स्वतंत्रपणे चालण्याची यंत्रणा तयार केली असताना केवळ आज देशावरती, लोकशाहीवरती संकट आहे म्हणून तो जनसंघ जनता पार्टीमध्ये विलीन होणं ही फार मोठी घटना होती. त्यानंतर ज्या विश्वासानं विलीनीकरण केलं आणि जनता पार्टीमध्ये सहभागी झाल्यानंतर जनता पार्टीचे 2 वर्ष जे अनुभव आले ते भयानक होते आणि एक पुन्हा एकदा भ्रमनिरास झाला होता.
आधी पंडित नेहरूंच्या कार्यकाळामुळे ब्रह्मनिरास स्वातंत्र्यानंतर आणि पुन्हा ह्या आणीबाणीच्या कालावधीनंतर लोकांनी विश्वास ठेवून जेव्हा विरोधी पक्षांना सरकार दिलं त्यानंतर जनता पार्टीच्या नेत्यांना दिलेली लोकशाहीमधली वागणूक ही अत्यंत क्लेशदायक होती. आणि त्या जनता पार्टीतून बाहेर पडल्यानंतर पुन्हा जनता पार्टीच्या रचनेमध्ये आपला सहभाग आहे. म्हणजे खरं पाहायला गेलं तर ही चर्चा का करावीशी वाटते की आत्ताच्या राजकारणा पद्धतीनं जर त्यावेळेला करायचं ठरवलं असतं तर जनसंघाच्या संख्येमध्ये 100च्या वर खासदार जनसंघाचे होते. अटलजींनी जर यांना ब्लॅकमेल करायचं ठरवलं असतं ना, अटलजी 77ला पंतप्रधान झाले असते, मोरारजी देसाई झाले. हे धाडसानं बोलायला मला काही वाटत नाही त्याच्यामध्ये. परंतु ते एक मूल्याधिष्ठित राजकारण करणारी ती एक जनरेशन होती, ती पिढी होती. शब्दाला किंमत देणारी, माणसांना किंमत देणारी, त्या म्हणजे नैतिकता होती राजकारणामध्ये. आणि त्या पार्श्वभूमीवरती जनता पार्टीचा जो भ्रमनिरास झाला होता आणि त्यामुळं मग जनता पार्टीचं नाव तसंच ठेवून त्याला भारतीय शब्द जोडून संघाच्या विचारसरणीच्या भारतीय राष्ट्रीय विचारधारेची सगळी मंडळी होती. म्हणजे जनता पार्टीच्या काही लोकांमध्ये कसं आक्षेप घेतले की ये लोग दिन में मंत्रालय में रहते हैं, शाम को शाखा में जाते हैं, अगर आपको शाखा में जाना है तो आप मंत्रालय छोड़ दीजिए. या लोकांनी सांगितले हम एक बार मंत्रालय छोड़ सकते, शाखा नहीं छोड़ सकते. आणि यालासुद्धा त्यागच म्हणावं लागेल ना. म्हणजे त्यावेळची नेते मंडळी जी होती, अटलजी, आडवाणी, विजयराय शिंदे, सिकंदर बग, जगन्नाथराव जोशी, मुरली मनोहर जोशी, म्हणजे अनेक मोठी, कुशाभाऊ ठाकरे, सुंदरसिंग भंडारी, ही सगळी मोठी मांदियाळी आहे नेत्यांची. आणि त्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पार्टीचं जे नव्यानं स्थापना झाली 1980ला, जनता पार्टीच्याच पुन्हा विचाराच्या ह्याच्यामध्ये जनता पार्टीचा भ्रमनिरास झाल्यामुळे, आणि मग भारतीय जनता पार्टीनं पुन्हा एकला चलोऱ्याचा जो नारा दिला 80 ते 85 ह्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीनं देशभर सगळ्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, विचारधारेच्या सगळ्या हितचिंतकांनी ज्या पद्धतीनं आगेकूच केली त्याच्यामध्ये इंदिरा गांधींची राजवट, म्हणजे 80 सालचं मला महाराष्ट्रातलं आठवतं आहे, आंदोलनचं सिमेंट भ्रष्टाचार प्रकरण गाजलं होतं. आणि त्या पार्श्वभूमीवरती 80 ते 85 सगळे भ्रष्टाचाराचे उच्चांक वेगवेगळे, परंतु जनता पार्टीचा सगळा याचा भ्रमनिरास झाल्यामुळे पुन्हा इंदिरा गांधींना सत्ता मिळाली होती. परंतु त्यामुळं मग इंदिरा गांधींना पहिल्यापेक्षा अधिक एक मोठा चेव आला म्हटलं तरी चालेल. पण अशा पद्धतीनं जो काही कारभार केला तर 80 ते 84, परंतु एक प्रखर मोठ्या प्रमाणात सगळे देशभर आंदोलनं करून भारतीय जनता पार्टीची एक जागा अशी आली की प्रधानमंत्री की अगली बारी अटल बिहारी ही घोषणा त्यावेळेला आली होती. आणि 84-85 निवडणुकांमध्ये काँग्रेस पराभूतच्या छायेमध्ये असताना त्यावेळच्या त्यांच्या राजकीय सगळ्या हालचालींमुळं काहीमुळं, परंतु दुर्दैवानं इंदिरा गांधींची हत्या झाली. संत भिंद्रनवाला, खलिस्तान आंदोलन, हे सगळे विषय मोठे आपल्याला जर मुलाखती सगळे घेणं आत्ता मुद्दा नाही आहे, परंतु त्या विषयाला स्पर्श केल्याशिवाय राजकारणाचे बदल कळणार नाहीत किंवा परिस्थिती बदलती कळणार नाही. म्हणून मुद्दाम सांगितला की इंदिरा गांधींची दुर्दैवी हत्या झाल्यामुळे विरोधी पक्षांची जी हार झाली त्या निवडणुकीमध्ये, आणि ह्या सगळ्या सहानुभूतीचा लाटेचा सगळा फायदा घेत काँग्रेस ज्या पद्धतीनं आक्रमक होऊन सरकारवरती आरूढ झाली की रात्रीतून लगेच राजीव गांधींचं पंतप्रधानपद जाहीर होणं, किंवा असे सगळे इंदिरा गांधींची प्रेतयात्रा 3 दिवस 3 मूर्ती भुवनची तिथं ठेवून, ब्लॅक व्हाईट दूरदर्शन नुकतेच आले होते, म्हणजे ब्लॅक व्हाईटवर दूरदर्शनवरती त्यावेळेला इलेक्शनमध्ये पूर्णपणे इंदिरा गांधींची प्रेतयात्रा दाखवूनच लोकसभेची निवडणूक झाली. आणि नेहरूंच्या काळातसुद्धा जेवढी काँग्रेसला जागा नव्हत्या, इंदिरा गांधींच्या काळात जेवढ्या काँग्रेस जागा नव्हत्या, इतकी प्रचंड 4/5 असं म्हटलं तर मी जवळजवळ 80% काँग्रेसला सगळे खासदार मिळाले आणि राजीव गांधींचा उदय झाला. राजीव गांधींची जी प्रतिमा मिस्टर क्लीन म्हणाले, त्यांना कुठल्याही राजकीय प्रक्रियेचा अनुभव नव्हता, काही नव्हता, तरी त्यांच्या हातात पंतप्रधानपद पडलं. आणि 1-2 वर्षामध्ये हळूहळू लक्षात आलं की काँग्रेसचं पाणी काँग्रेसच्याच वळणावर गेलं. आणि बोफोर्सचा एक विषय असा इतका मोठा आला दलालीचा, तोफांमधला, क्वात्रोची वगैरे सगळं प्रकरण पण सगळ्यांना ज्ञात झालेलं आहे. परंतु मिस्टर क्लीन ही प्रतिमा त्यांची 2-2.5 वर्षामध्ये डागाळली गेली. आणि त्याच हे मी का सांगतोय की आधी आणीबाणी पूर्वचा कालावधी, आणीबाणीनंतरचा जनता पार्टीचा कालावधी, जनता पार्टीनंतर भाजपचा कालावधी, भाजपनंतर जो आता 84 साली ज्या वेळेला भाजपनं निवडणुका लढवल्या लोकसभेच्या, इंदिरा गांधींच्या हत्येच्या पार्श्वभूमीवरच्या लोकसभेवरती,
पराभवाला सामोरं जाणं निकालानंतरचा भाग झाला. पण आधी निवडणूक लढवताना महाराष्ट्रामध्ये शिवसेना थोडीशी हवी होती मुंबईमध्ये, आणि शिवसेनेला मुंबईत बरोबर घ्यावं असं त्यावेळेला नेत्यांना वाटलं होतं. त्यावेळेला शिवसेनेचे 2 जागा प्रमोद महाजन, त्यावेळेचे नेते गोपीनाथजी मुंडे, आमचे उत्तमराव पाटील, महाराष्ट्राच्या नेतृत्वाने शिवसेनेला बरोबर घ्यायचं ठरवलं होतं. आणि 2 जागा शिवसेनेच्या मुंबईच्या कमळ निशाणीवर लढली होती शिवसेना. तेव्हा शिवसेनेला राष्ट्रीय पक्ष, राजकीय पक्ष म्हणून पूर्ण तशी मान्यता नव्हती. त्याच्यामुळं कमळ निशाणीवरती मनोहर जोशी, सुधीर जोशी ह्या 2 जागा मुंबईमध्ये लढले होते. पराभवाला सामोरं गेलो, तेही पडले. त्यावेळेला अटलजी, आडवाणी, शरद शिंदे, म्हणजे त्यावेळेला 2 खासदार निवडून आले होते भाजपचे. एक मेहसाण्याचे पटेल आले होते आणि एक नंद्याळला खाली आंध्रमध्ये त्यावेळेला जंगारेड्डी म्हणून निवडून आले होते. ते नरसिंहरावांना पराभूत करून निवडले. नरसिंहराव त्यावेळेला 2 ठिकाणी उभे होते. ते रामटेकला विजय झाले होते आणि आंध्रमध्ये पराभूत झाले होते. एक आंध्रमध्ये आणि एक गुजरातमध्ये, असे 2 खासदार त्यावेळेला भाजपचे फक्त निवडून आले. त्यावेळेला अशी पर्यायी पक्ष म्हणून ओरडत होतं, कोण निवडून आले, फक्त 2, अशा एक निर्बंधनेच्या घोषणा पण त्यावेळेला आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सहन कराव्या लागल्या होत्या. हा 84चा कालावधी पाहिला. मला त्याच्यामध्ये आणखीन एक, आपण नाशिकमध्ये बोलतो आहे, महाराष्ट्रातलं सगळं वातावरण. 84ला लोकसभा संपली आणि अवघ्या एक 65 दिवसांनी या सगळ्या वातावरणाचा फायदा घ्यायचा म्हणून महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका काँग्रेसनं लावल्या. आणि आत्ताच्या जनरेशनला माहिती पाहिजे की जनता पार्टीच्या काळ 77ला जनतेनं जनता पार्टीला दिलं, 80ला जनता पार्टीला हरवलं, 84ला मोठ्या प्रमाणात पुन्हा राजीव गांधीला दिलं, आणि 85चा मार्च महिना उगवला डिसेंबरनंतर. 5 मार्च 85ला निवडणूक झाली विधानसभेची आणि नाशिक जिल्ह्यातल्या 14च्या 14 जागी काँग्रेस हारली होती. महाराष्ट्रामध्ये 2 जिल्हे असे होते, एक नाशिक आणि दुसरा रायगड. रायगडला 8ही जागांवरती काँग्रेस हारली होती आणि नाशिक जिल्ह्यात 14 जागेवर काँग्रेस हारली होती. म्हणजे 84च्या लोकसभेला मुरलीधर माने हे प्रचंड मताधिक्यानं निवडून आले होते आणि 85ला त्याच जिल्ह्यामध्ये 14 काँग्रेस हरली होती. त्यावेळेला पुलत झालं होतं. तेव्हा शरद पवार काँग्रेसमध्ये नव्हते. शरद जोशींची शेतकरी संघटना प्रभावी झाली होती. मुंबईमध्ये शिवसेना प्रभावी होती, कामगार आघाडी प्रभावी होती. आणि त्या पार्श्वभूमीवरती विधानसभेला जेव्हा सामोरं गेला पक्ष, मुद्दाम मी भाजप म्हणून तुम्हाला सांगताना सांगतो, त्यावेळेचा एक मोठा हा अनुभव शेवटी एक परिणाम करून जातो आयुष्यावरती, राजकारणावरती, जनरेशनवरती. म्हणून 85 विधानसभा झाली. त्यावेळेला 84ला शिवसेना बरोबर होती आणि 85 विधानसभेला जेव्हा पुलत झालं, शरद पवार, येस काँग्रेस, भाजपा, जनता पार्टी आणि शेतकरी कामकरी पक्ष या 4 जण पुलतमध्ये होते, 4 पक्ष. भाजपच्या नेत्यांनी शरद पवारांना तेव्हा सुचवलं होतं की बा आम्ही लोकसभेला शिवसेनेबरोबर होतो, शिवसेना आपण पुलतमध्ये घ्यावी. शरद पवारांनी त्यावेळेला शेलक्या शब्दामध्ये शिवसेनेची निर्भत्सना करून शिवसेना फक्त मुंबईपुरती मर्यादित आहे, त्यांना पुलतमध्ये घेण्याची आवश्यकता नाही असं सांगितलेलं होतं. आत्ताच्या लोकांना ह्या गोष्टी माहिती नाहीत कोणाला. नाही शरद पवारांच्या पक्षातल्या लोकांना माहिती आहे, नाही शिवसेनेतल्या कोणाला माहिती आहे, आणि आताच्या जनरेशनला माहिती होण्याचा हा विषयच येत नाही. परंतु ही खरी गोष्ट आहे. आता जरी किती मिठ्या घालत असले, मांडेल बसले असले, तरी यांची शेलक्या शब्दात निर्भत्सना करून यांना असं वाईट टाकल्यासारखं टाकून. पण त्याचा परिणाम असा झाला की मुंबईमध्ये मतं खूप विभागली गेली. बरोबर. शिवसेनेचे विजयी झाले नाहीत पण पराभव व्हायला कारणीभूत. त्यावेळेला कामगार आघाडीच्या 3 जागा विजय झाल्या ते मुंबईमध्ये, दत्ता सामंत, दादा सामंत आणि विनीता सामंत. आणि ती एक विभागणी होऊन गेली. त्यामुळं पुलत सत्तेवर नाही आलं, पुन्हा काँग्रेसच सत्तेवर राहिली. म्हणजे शरद पवार विरोधी पक्षात असताना, भाजप असताना, जनता पार्टी असताना, शेकाप असताना सुद्धा शरद पवारांना महाराष्ट्राचं नेतृत्व करता यायची संधी हुकली होती. आणि शरद पवार हे सत्तेसाठीच जन्माला आले असल्यामुळे काही दिवसातच परत ते काँग्रेसमध्ये गेले, राजीव गांधींचे हात बळकट करायला औरंगाबादला. मुद्दाम प्रसंग सांगितला की जर सरकार आला असतं तर मुख्यमंत्री शरद पवार राहिले असते. बरं होतं कसं, 80 ते 85 या 4-5 वर्षामध्ये भाजपचे आमदार 14 होते. पुलोत करून 14चे फक्त 16 झाले, 2च वाढले. म्हणजे भाजपाचा फायदा इतर पक्षांना झाला, पण भाजपाला पुलोचा फायदा नाही झाला म्हणावा तसा. नाशिक जिल्ह्यात झाला पण महाराष्ट्रात तुलनेनं नाही झाला. आणि मग त्या पार्श्वभूमीवरती जेव्हा 85 पासून जी परिस्थिती राजकारण, महाराष्ट्रातला सत्ता सूर्य काँग्रेसचा मावळतच नाही.
शरद पवारांना बरोबर घेऊन असं जेव्हा चित्र आलं त्यावेळेला इथली सत्ता घालवायची असेल तर काय काय केलं पाहिजे, काँग्रेसला हरवली पाहिजे. काँग्रेसच्या विरोधात जो जो उभा राहिला त्या काळात त्या काळात भाजपनं त्यांना त्यावेळेस सहकार्य केलं. कारण काँग्रेस ही सत्तेवर येणं काँग्रेस देशासाठी घातक आहे हे भाजपचं ठाम मत पहिल्यापासून आहे, आज पण आहे. लोकशाहीमध्ये प्रक्रियेमध्ये काय व्हायचं ते होईल, पण विचारधारा ही भारताच्या लोकशाहीला पूरक नाही आहे, भारताच्या राजकारणाला नाही, भारताच्या सामाजिक संस्कृतीला नाही, भारताच्या सामाजिक वातावरणाला नाही, हे पक्क आहे. त्यामुळे जो जो काँग्रेसच्या विरोधात उभा राहिला त्याला भाजपनं एक वेळ भाजपनं एक पाऊल मागं घेतलं. मग अशा वातावरणामध्ये काय करायचं, त्यावेळेला शिवसेना दुखावलेली होती शरद पवारांपासून. म्हणजे प्रमोदजी महाजन, गोपीनाथजी मुंडे, तत्कालीन आमची सगळी महाराष्ट्रातली भाजपची नेते मंडळींनी शिवसेनेला बरोबर घ्यायचं ज्यावेळेस ठरवलं, चर्चा झाल्या, हे झाल्या, केंद्रीय नेतृत्वाला आणि भाजपच्या कट्टर विचारांच्या माणसांना शिवसेनेला बरोबर घेणं काही तेवढं संयुक्तिक वाटत नव्हतं. परंतु राजकीय शहाणपण, राजकीय तडजोड, काँग्रेसला हरवायचं आहे तर महाराष्ट्रामध्ये आपण शिवसेनेबरोबर घेतलं पाहिजे, हे एक विचारधारा पक्की झाली. प्रत्येक जिल्ह्यात मीटिंग घेऊन, सभा घेऊन, बैठका घेऊन, कार्यकर्त्यांचं सगळं एकत्र एक विचार करून भाजप शिवसेनेची युती त्यावेळेला आकाराला आली आणि 25 सप्टेंबर 1989ला केंद्रीय कार्यकारिणीनं भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीला हिरवा कंदील दिला. आता हे का सांगतोय की 85ला विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला शिवसेनेचा एक सदस्य होता विधानसभेच्या सभागृहामध्ये, शिवसेनेचं संख्याबळ एक होतं, ते होते छगन भुजबळ. आणि 89ला लोकसभेची युती झाली. 89ची लोकसभेची युती चांगली आकाराला आली, राज्यात निकाल चांगले लागले, दोघांचे चांगल्या संख्येनं खासदार निवडून आले. पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागलं. आणि मग लगेच 90ची विधानसभेला युती झाली. त्यावेळेला मग पुन्हा शिवसेना मोठा भाऊ, भाजप छोटा भाऊ, मग 200वर जागा शिवसेना लढवणार, मग 88 भाजप लढवणार राष्ट्रीय पक्ष असताना. पुन्हा हे शिवसेनेचं नाटक तेव्हापासूनच आहे, म्हणजे तसं ते काय आत्ताचं असं नाही आहे. पण त्याही परिस्थितीमध्ये 105 भाजप आणि 183 शिवसेना अशी जागा त्यावेळेला लढल्या गेल्या. 105मध्ये भाजपच्या 40-45 आल्या आणि शिवसेनेच्या 183मधून 54-55 आल्या. म्हणजे 90-95च्या आसपास आमदार पहिल्यांदा एकत्र विरोधी पक्षाचे 90च्या विधानसभेत आले. आणि त्यावेळेला एक विधानसभा सदस्य असलेली शिवसेना भाजपबरोबर युतीत आली म्हणून 50च्या वर आमदारांमध्ये आली. शिवसेनेच्या लोकांना हा इतिहास माहिती नाही, काही एक कागदी वाघ बाण मारत असतात, आमच्यामुळे भाजप मोठा झाला, आमच्यामुळे भाजप मोठा झाला. साफ खोटं आहे. शिवसेना भाजपमुळे जिवंत आहे आत्ता सगळ्या कार्यक्रम. आता हां, हे एकदम ठाम, म्हणजे हे वास्तव आहे. माझं मत हा त्यातला लाखावा भाग झाला. याच्यापेक्षा वास्तव दुसरं काय शकत नाही. पुन्हा त्या 25 वर्ष बरोबर राहून 50% आमदार पूर्णपणे येत नाहीत हे लक्षात आल्यानंतर मग युती ठेवायची की नाही ठेवायची याचा विचार सुरू झाला. आणि मग ते नंतरचं चित्र याच्यावर आता त्या राजकारणात आता आपण आपल्या विषयापुरतं बोलतोय. जनरेशन कसं कसं बदलत जातं, निवडणुकांचे निकष कसे बदलत गेले, कार्यकर्त्यांचे निकष बदलत कसे. आता काय झालं आहे की आत्ताच्या जनरेशनला आता 18 ते 25 जो वयोगटातला मतदार आहे त्याला आणीबाणी हा विषय अनभिज्ञ आहे. जनता पार्टीचे राजवट अनभिज्ञ आहे. जनता पार्टीचं परत विघटन होणं, भाजपची स्थापना अनभिज्ञ आहे. इंदिरा गांधीची हत्येचा कालावधी अनभिज्ञ आहे. राजीव गांधीची कारकीर्द ती अनभिज्ञ आहे. विश्वनाथ प्रताप सिंग 89ला कशा पद्धतीने आले हा इतिहास अनभिज्ञ आहे. 6-6 महिन्याला पंतप्रधान कसे बदलले, चरण सिंग काय, चंद्रशेखर काय, नंतरच्या काळात आय के गुजराल काय किंवा देवेगौडा काय, हा याच्यातला कुठलाच इतिहास, युती काय, हा जो एक मोठा 75 ते 2000 मधला जो 25 वर्षाचा प्रचंड मोठा स्वातंत्र्यानंतरचा राजकीय कालावधी आहे हा आत्ताच्या जनरेशनला पूर्ण वेगळा आहे. आताच्या जनरेशनला आत्ताची जी फ्रेम येते आहे, कारण त्यावेळेला प्रसारमाध्यमं नव्हती, म्हणजे भिंतीला पोस्टर चिटकवणं खळ लावून हीच त्यावेळेला कल्चर होतं. वर्तमानपत्रातली जाहिरात आणि भिंतीवरचं पोस्टर तेवढाच प्रसार. आणि वर्तमानपत्रात जाहिरातीला आमच्याकडे कुठं पैसे असायचे, आमची एवढी कुठेतरी जाहिरात टाकावं लागायचे. काय म्हणजे ते 3 सेंटीमीटर बाय 1 कॉलम 2 कॉलम अशी, आणि हे यांच्या मोठ्या पुरवण्या सत्ताधारी पक्षाच्या त्यांना परवडायचं. त्याच्यामुळे ते प्रसारमाध्यमातल्या जाहिराती ह्याही परवडत नव्हत्या. भित्तीचे पोस्टर म्हणजे कागदाचे रोल घ्यायचे, एकाकडे प्रिंटिंग टाकायचा, कागदाचे पैसे 6 महिने द्यायचे, प्रिंटिंगवाल्याचे वर्षभराने द्यायचे, अशी सगळी परिस्थिती विरोधी पक्षाची असायची.
मूल्याधिष्ठित राजकारणामध्ये विरोधी पक्ष चालवताना जी काही दमछाक झाली 50 वर्ष, जगाच्या पाठीवर इतका अन्याय कुठल्या पक्षानं किंवा कुठल्या विचारधारेनं सहन केला नाही. ब्रिटिशाच्या काळात जेवढं कोणी सहन केलं नाही तेवढं आम्ही 50 वर्षात या काँग्रेसच्या काळात विरोधी पक्षांना सोसावं लागलेलं आहे. ह्या जाणीवा नव्या जनरेशनला येऊच शकत नाहीत. तर ह्या प्रतीत झालं पाहिजे. कारण ज्याला लोकशाहीचा अभ्यास करायचा आहे, ज्याला भारतीय लोकशाहीमध्ये पुढे जायचं आहे, त्यांनी ह्या अभ्यासातून पुढे जावं लागेल. आता प्रसारमाध्यमं इतकी प्रचंड आहेत. सोशल मीडिया आलं, प्रिंट मीडिया आला, हा चॅनल मीडिया आला. त्याच्यामुळे आता 1 सेकंदामध्ये सगळं जगाचं सगळं एकमेकांना कळणं बिळणं. त्यावेळेला बैलगाडीतला प्रवास, सायकलचा प्रवास, ओरडून बोलणं, म्हणजे माईक लावणं ही सुद्धा मोठी श्रीमंतीची सर्कस होती त्यावेळेला. करणं लावणं, भोंगा लावणं, व्यवस्था लावणं, रिक्षा लावणं. म्हणजे पण एक सांगतो, या लोकशाही प्रक्रियेमध्ये आम्ही जे बघत गेलो ना, आता मतदारापर्यंत पोहोचण्याच्या प्रक्रिया ज्या वेगवान झाल्यानंतर पहिली सुरुवात मतदारापर्यंत गेलं पाहिजे, मतदाराला आपली भूमिका सांगितली पाहिजे. सत्ताधारी पार्टीला हे कधीच वाटत नव्हतं. पहिल्यांदा मतदाराची स्लिप जर लिहिली गेली असेल ना, ती विरोधी पक्षाकडनं लिहिली गेली आणि ती जनसंघाकडनंच लिहिली गेली. मतदाराचा सन्मान केला पाहिजे. मतदार लोकशाहीचा सगळा मुख्य आधार आहे. हे जे सगळे राजकीय याच्यातले जे प्रशिक्षणाचे मुद्दे ते विरोधी पक्षात मिळाले. सत्ताधारी पार्टी फक्त उमेदवार उभा करायचा, निवडून यायचं, एवढंच त्यांना माहिती असायचं. त्यांना कुठे काय निवडणूक प्रक्रिया माहिती असायच्या. फॉर्म भरायचा, निवडून यायचं, फॉर्म भरायचा, निवडून यायचं. एक राक्षसी सत्ता काँग्रेसची त्या काळात होती. तो काळ आम्ही पाहिला आहे. आणि आता काय, आता विरोधी पक्ष वगैरे विषय नाही. आता गेल्या अनेक काय होतं की अटलजींची 50-60 वर्षाची कारकीर्द, अडवाणींची कारकीर्द, त्यांच्या वेळेची सगळे नेत्यांची यादी मोठी आहे, भरपूर सगळ्यांची यादी सांगता येईल. परंतु त्या सगळ्यांचं योगदान आणि ह्या सगळ्यांच्या पाठीमागं बॅकबोन विचारधारेचा असलेला म्हणून संघाचा एक मोठा भाग, की आम्हाला फक्त देशासाठी काम करायचं आहे, आम्हाला फक्त राष्ट्रहितासाठी काम करायचं आहे. राजकीय कुठलाही अभिनिवेश नाही, राजकीय कुठली लाभार्थी होण्याची शक्यता नाही, त्याची अपेक्षा नाही. निरपेक्ष बुद्धीनं देशासाठी काम करणारे हजारो कार्यकर्त्यांची फळी निर्मिती संघातून होते. म्हणून आज भारताची लोकशाही आपली आज टिकलेली आहे. नाही तर केवळ राजकीय पक्ष म्हणजे फक्त नर आणि मादी असाच विषय होता यांच्यामध्ये. काही नाही, फक्त सत्ता, सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, असंच येणं चालत राहिलं असतं. परंतु अशी एक मोठी जनरेशन संघाच्या विचारधारेमुळं, राष्ट्रहितामुळे तयार झाली. म्हणून आज लोकशाही, आणि त्या आधारावरती आजचं जी लिडरशिप आहे, जी टप्प्याटप्प्यानं जी लिडरशिप डेव्हलप होत गेली आहे. मग आज फडणवीसांची लिडरशिप राज्यातली असेल, गडकरींची असेल, चंद्रकांत दादांची असेल, अनेक नेत्यांची नावं घेता येतील. तशी देशातली लिडरशिप, आज मोदींची लिडरशिप सगळ्यात मोठी, की हे त्या मुशीतून तयार झालेलं व्यक्तिमत्व आहे. मोदींना कधीही मुख्यमंत्री व्हायचं म्हणून ते राजकारणात नव्हते, त्यांना कधी पंतप्रधान व्हायचं म्हणून राजकारण, त्यांच्यावरती जबाबदाऱ्या आल्या. आधी मुख्यमंत्री ठरवले गेले, मग ते आमदार झाले. आधी पंतप्रधान ठरवले गेले, मग ते खासदार झाले. ह्या प्रक्रियेत म्हणजे ह्या विचारधारेमध्ये काम करणाऱ्या माणसाला संधी आहे, त्याचं कौशल्य पाहिजे, त्याची हातोटी पाहिजे, त्याची तयारी पाहिजे, त्या दृष्टीनं अभ्यास पाहिजे, त्या दृष्टीनं मानसिकता पाहिजे. असं असलं तर याच्यामध्ये एक चांगला वाव मिळतो. त्याचं एक चांगलं उदाहरण म्हणून नरेंद्र मोदींचं घेता येईल आपल्याला. आणि ज्या पद्धतीनं त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलं असेल, ज्या पद्धतीने त्यांनी पंतप्रधान म्हणून काम केलं असेल, तर म्हणजे संघटनेच्या बाबतीमध्ये गुजरातमध्ये ज्या वेळेला एखाद्या जिल्ह्याची बैठक आहे आणि त्या जिल्ह्यातले ते एक बूथ प्रमुख आहेत, 300 बूथ प्रमुखांची बैठक असेल आणि त्या जिल्ह्याचा अध्यक्ष जर बैठक घेत असेल, तर त्यांचा जर बूथ क्रमांक 124 असेल तर मोदी 124 नंबरच्या खुर्चीमध्ये बसलेले असतील, जरी ते मुख्यमंत्री असले तरी. हे फक्त भाजपत होऊ शकतं. लक्ष्मणजी, ज्या पद्धतीने आपण सांगितलं की निष्ठावान कार्यकर्ते असतील आणि हा जो काही अभ्यासू प्रवास आपण सांगितला, आज भारतीय नागरिकांनी भाजपवर ठेवलेला विश्वास आणि भाजपला 7 वर्ष आज सत्तेमध्ये येऊन झालेली आहे, हा सगळ्यात मोठा कार्यकाळ तसा बघायला पाहिजे. त्यामुळे हा विश्वास ठेवल्यानंतर आज नागरिकांपर्यंत भाजपाने काय पुरवलं भारतासाठी आणि राज्यासाठी, नेमकं या 7 वर्षामध्ये असं काय योगदान दिलं की जेणेकरून गेल्या अनेक मागच्या काही काळामध्ये जे नागरिकांना जे मिळालं नव्हतं, मात्र भाजपच्या माध्यमातून आज तो एक दिलासा नागरिकांपर्यंत आला, त्याबद्दल काय सांगा? याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सामान्य जनता आणि सरकार याच्यामध्ये खूप मोठी दरी होती. ती दरी कमी करण्याचं काम भाजपनं मोठ्या प्रमाणावर केलं, की सामान्य माणसाचं सरकार आहे हे कृतीतून दाखवण्याचं काम भाजपनं केलं. म्हणजे मला अनेक योजना असतील तर जनधन योजना ही जी आली,
तर जनधन योजना आली याचं एक नामकरण त्या 3 शब्दापुरतं असेल, परंतु 35-40 कोटी लोकांना बँकेत पहिल्यांदा खातं उघडता येणं, त्याचा विकासाच्या प्रक्रियेमध्ये सहभाग होणं, बँकेशी नातं येणं, बँक मॅनेजर, बँक कशी असते, हे 40 कोटी 130 कोटी जनतेच्या देशामध्ये 40 कोटी जनतेला बँक पहिल्यांदा पाहायला मिळणं, अनुभवायला मिळणं, बँक खातं काय असतं, बँकेतलं काय असतं, ही एक मोठी गोष्ट का झाली की विकासाच्या प्रक्रियेमध्ये सामान्य माणूस आला. म्हणजे गरिबी हटावचा नारा 1971ला इंदिरा गांधींनी दिला होता. गरिबी हटावचा नारा देऊन गरिबी हटत नाही, त्याच्याकरता ज्या उपाययोजना बँकांचं राष्ट्रीयकरण का बरं केलं होतं? बँक सामान्य माणसाची व्हावी म्हणून. सामान्य माणसाची होण्याची बँक 71 साली जी व्हायला पाहिजे ती 2015 साली बँकेचे अकाउंट लोकांनी उघडलेले आहेत. म्हणजे 30 आणि 15 45 वर्ष बँकांचं राष्ट्रीयकरण केल्यानंतर सामान्य माणूस बँकेशी जोडला गेलेला आहे. सामान्य माणूस विकासाच्या प्रक्रियेत आला पाहिजे, हे मुख्य सूत्र भाजपनं घेऊन कामामध्ये लोकांचा विश्वास संपादन केला. ज्या वेळेला 2014चं सरकार आलं त्यावेळेला पहिले 10 वर्ष मनमोहन सिंगांची कारकीर्द होती आणि ज्या पद्धतीनं स्कॅम आर्थिक घोटाळ्यांचे मोठमोठे होत होते, एनी कुठलंही क्षेत्र काढा, स्पेक्ट्रमपासून ते अगदी सगळे विषय, तर आता हे नको म्हणून 14ला भाजपचं सरकार आलं. 14ला भाजपचं सरकार हे काँग्रेसच्या नकारात्मक भावनेतून आलं, पण विश्वासार्हता निर्माण केली होती मेहनतीतून, कामातून, कार्यक्रमातून, कार्यकर्ते मेहनतीतून, की हां हे पर्याय होऊ शकतात, म्हणजे हे नको आहेत आणि हे पर्याय होऊ शकतात. याच्यावर 2014च्या निवडणुकीमध्ये विजय मिळाला. त्याच्यामध्ये मला 2019च्या विजयाचा अधिक आनंद का होतो की 2019ला हेच पाहिजेत म्हणून मतदान झालं. 2 मतदानामध्ये 5 वर्षामध्ये हा खूप मोठा फरक होता. त्याच्या आधी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये कुठे 42% मतदान, कुठे 43%, कुठे 48%, 52%, 55% झालं, म्हणजे खूप झालं. परंतु मोदी साहेबांच्या कारकिर्दीनंतर लोकसभेच्या मतदानाचा आकडा कुठे 65%, कुठे 70%, 72%, 73%, हा जो 15 ते 25% पर्यंत लोकसभेचं मतदान वाढलं ना, हा सामान्य माणसाचा लोकशाही प्रक्रियेवरचा, सरकारवरचा विश्वास वाढल्याचं द्योतक आहे. हा फरक आहे बारकाईनं, आणि हा सकारात्मक फरक आहे. आणि त्यामुळं म्हणजे मला पेट्रोलला रांगा, रॉकेलला रांगा, डिझेलला रांगा, गॅसला रांगांचं साम्राज्य होतं. कुठल्याही गोष्टीला रांग असायची. आज सिलेंडर रांगा लावावं लागत नाही. आज सिलेंडर विचारत मिळतात. सिलेंडर त्यावेळेला म्हणजे वर्षातून 6 सिलेंडर मिळतील, 8 सिलेंडर मिळतील, म्हणजे म्हणजे कंट्रोल कसं, किती बंधनं होती. सिलेंडर सहज मिळायचं का ब्लॅकमध्ये सिलेंडर घ्यावं लागायचं. म्हणजे कमर्शियल सिलेंडरचा आहे तोच विषय असायचा, रेसिडेन्शियल सिलेंडरचा तोच विषय असायचा. आता त्या 14च्या वर्ष म्हणजे मोदींच्या कारकिर्दीमध्ये तुम्हाला समजा गॅसच्या रांगा सगळ्या, आताच्या जनरेशनला गॅसला सिलेंडरला रांग असते हेच माहिती नाही आहे. फोन केला की त्यांनी पाहिलं, आता फक्त घरात गॅस येतो. म्हणजे आता गॅस पाईपलाईन शहरामध्ये चालू आहेत, तर घरात डायरेक्ट गॅस येणार आहे, सिलेंडर आणावंच लागणार नाही. म्हणजे हे अनेक बदल झाले, अनेक विषयाचे. प्रत्येक म्हणजे ग्रामीण भागामध्ये किती खेडेगावामध्ये लाईट त्यावेळेला होते आणि आज किती खेडेगावात म्हटल्यानंतर आजचा उच्चांक आहे सगळा. आज गावागावामध्ये वीज पोचलेली, प्रत्येक गावागावात विकास गेला आहे. एज्युकेशन पॉलिसी आता नव्यानं ज्या पद्धतीने येते ते भारतीय राजकारणाला, भारतीय समाजकारणाला पूरक अशी एज्युकेशन पॉलिसी आत्ता येते. म्हणजे एक माझे मित्र आहेत एज्युकेशन शिक्षण क्षेत्रातले, ते सगळ्याचे नातेवाईक आणि ते सुद्धा सगळे काही भाजपच्या विचारसरणीचे नव्हते, काँग्रेसच्या विचारसरणीचे आहेत. आणि आत्ताची जी एज्युकेशन पॉलिसी येते त्याच्यावर त्यांनी ही पॉलिसी फार आधी यायला पाहिजे, आता येते याचं स्वागत केलं पाहिजे. त्यांनी त्याचे स्वतःचे 10 व्हिडिओ प्रसारित केले. आणि जेव्हा 10 व्हिडिओ त्यांनी असे सकारात्मक पॉझिटिव्ह असे असणारे म्हणजे पूरक असे व्हिडिओ जेव्हा आले तेव्हा त्याच्या काही मित्रांनी, तू तर काँग्रेसचं, तू असं कसं काय म्हणायला लागला. अहो म्हणे ही पॉलिसी फार आधी यायला पाहिजे होती. मला भाजप आहे का कोण आहे याच्यापेक्षा ही पॉलिसी देशाच्या हिताची हे मला वाटतं म्हणून मी हे करतोय. म्हणजे हा जो बदल झालेला आहे हा खूप मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. आणि याचे बदल आता आणि अनेक विषय काय राजकीय कुणी काही बोलू द्या, नोटबंदीचा निर्णय पूर्णपणे राष्ट्रहितार्थ घेतलेला होता. किती काळा पैसा प्रत्येक राजकीय नेत्यांकडे असायचा, कोणाकोणाचे धाबेदाण आणले हे आपण लक्षात द्या. नोटबंदीचं नुकसान सामान्य माणसाचं अजिबात झालेलं नाही आहे.
प्रचार कोणी काही करू द्या, ज्याच्याकडे काळा पैसा ओथंबून तुडुंब भरलेला होता त्याला त्याचा त्रास झाला. आणि एक मोठ्या प्रमाणात म्हणजे काँग्रेसमधला चिदंबरमसारखा माणूस, त्याचे सगळे सहकारी, काँग्रेसच्या नेत्यांचा हस्तक्षेप असे असं होत नाही. एका नोटेला 5-5 नोटा पर्यायी छापल्या जायच्या. जिथं आपलं चलन छापलं जातं तिथंच यांचा डुप्लिकेट नोटांचा कागद, तीच मशिनरी, तोच दलाल, तोच एजंट, तीच शाही. लाजा वाटलं नाही काँग्रेसवाल्यांना? आत्ताच्या जनरेशननं हे डोळे उघडून सगळे हे बदल पाहिले पाहिजे की सरकारच चोर. डुप्लिकेट नोटा छापायला सरकारच, सरकारमधले मंत्रीच, सरकारनेच डुप्लिकेट सर. अरे आणि मग ते काश्मीरचं आंदोलनामध्ये त्या नोटेत दगड ठेवायचा आणि फेकून मारायचा, नोट तुला दगड तिकडं. काय वातावरण होतं, कुठं चालला होता देश एका बाजूला. ह्या सगळ्या प्रक्रियेला निर्बंध भाजपच्या सरकारमुळं, मोदींच्या कणखर नेतृत्वामुळे बसले. आज काश्मीरचा विषय हाताळताना जे एक वल्गना केला जायच्या, रक्ताचे पाठ वाहतील, अमुक होईल, तमुक होईल, हे होईल, काय परिस्थिती आज काश्मीरची. परंतु सगळे विषय सडवत ठेवणं, लोकांना गरीबच ठेवणं आणि यांनी सत्ता चाकत राहणं, असंच एक सगळं सूत्रबद्ध कार्यक्रम होता. पण भाजपच्या येण्यानं, भाजप जर या देशाच्या राजकारणात नसता तर या देशाचं काय झालं असतं याच्यावरती एक वेगळं चित्रण येईल आपल्यापुढे. प्रत्येक क्षेत्राचं काय भयानक परिस्थिती उद्भवली असती, कुठल्या गुलामगिरीच्या खाईमध्ये आम्ही सापडलेलो असतो, कोणाचं राज्य आमच्यावरती असतं, कोणाचं साम्राज्य राहिलं असतं, हे लक्षात घ्या. काय भयानक परिस्थिती उडवली असती. बरोबर. लक्ष्मणजी, ज्या पद्धतीचा उल्लेख आपण केला की भाजपने सत्तेत आल्यानंतर खूप मोठमोठे ऐतिहासिक निर्णय घेतले, कठोर निर्णय घेतले, ज्यामध्ये नोटबंदी असेल, राम मंदिर असेल, 370 कलम असेल, 3 तलाक असेल, यामागे पक्षाची नेमकी काय भूमिका होती? आणि आपण सत्तेमध्ये होता, आपण हे सगळं बघत असताना आपला अनुभव काय होता एकंदरीत? ज्यावेळेस हे ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले होते त्यावेळेला अनेक वेळा विरोधी पक्षाच्या माध्यमातून वेगवेगळ्या टीका होत असतील, मात्र आपली कणखर अशी भूमिका कुठली होती, आपले कणखर असे विचार कुठले होते ज्या माध्यमातून हे सर्व निर्णय योग्य पद्धतीने यशस्वीरित्या पार पाडले गेले? नाही, जनहिताचे निर्णय घेतच जनाधार वाढत गेला. की हे सगळे निर्णय होत असताना आता काँग्रेसचा जनाधार कमी होते म्हटलं. मला भाजपकडं इतर पक्षातून येणाऱ्या लोकांची संख्या किती बघा गेल्या 5-7 वर्षातली, सगळ्या प्रकारच्या, सगळ्या विचारांचे. म्हणजे भाजपचं जे कामकाज होतं, ज्या विचारधारा होती ही जनताभिमुख होती, याच्यावर शिक्कामोर्तब झालं. कुठल्याही विचाराच्या नेत्याला भाजपमध्ये यायला विचाराचा अडथळा नाही वाटला कुठे. म्हणजे अगदी आता विखे पाटील भाजपमध्ये आहेत किंवा देशातले इतर सगळे नेते मंडळी केंद्रीय मंत्रिमंडळात आले त्यावेळेला वेगवेगळ्या विचाराची माणसं आली आणि ती प्रक्रियेत आलं, तर त्यांना ही विचारधारा त्यांना आड नाही वाटली. विकासाच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यांनी बरोबर राहिलं पाहिजे आणि विकासाच्या दिशेनं नेणारं नेतृत्व आता फक्त हेच आहे, याच्यावरती विश्वास बळावला लोकांचा आणि त्यामुळं याचा जनाधार वाढत गेला. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जिथं काँग्रेसचा सत्ता सूर्य मावळत नाही त्या महाराष्ट्रामध्ये 40च्या वर संख्येनं खासदार निवडून यावेत आणि 40च्या पेक्षा जास्त संख्येनं काँग्रेसचे खासदार पराभूत व्हावेत, याच्यापेक्षा विचारधारेचं काहीच असू शकत नाही. म्हणजे ज्या महाराष्ट्रानं अत्यंत प्रतिकूल काळामध्ये सुद्धा काँग्रेसला हात दिला, तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात एवढा बदल होऊ शकतो, तो भारतात किती मोठ्या प्रमाणात बदल. बरं, काय झालं की सगळ्या पूर्वांचलच्या समस्या वेगवेगळ्या होत्या, भारतीयत्वापासून त्यांना जवळपास दूरच ठेवलेलं होतं. आकाशवाणीच्या सुविधा नसतील, दळणवळणाच्या सुविधा नसतील, कम्युनिकेशनची साधनं नसतील आणि ते म्हणजे आपलं नाहीच आहे अशा याच्यातच ते सगळं चाललं होतं. आज त्या ठिकाणी भारतीयत्व चांगल्या पद्धतीने येऊन भारताचं अभिन्न अंग आहे आणि ते आपलेच आहेत ही एक भावना जास्त बळावली गेली. त्यामुळं आज त्या ठिकाणी सुद्धा भाजपला जनाधार मिळाला. भाजपाचा विचार दिवसेंदिवस प्रभावी होत चालला आहे, दिवसेंदिवस जनाधार वाढत चाललेला आहे. आणि आता काय बंगालचा विषय कशामुळे झाला, सगळा अडचण काय झाली, ज्यांना देशविरोधी जे काम करायचे ते बॉर्डरला, त्यांना सोयीचं असलेलं सरकार तिथं होतं आणि ते जाऊ नये म्हणून त्यांच्या मदतीने हे सरकार आलेलं आहे. सरळ सरळ उघड दिसतंय. काश्मीरपेक्षा भयानक लोकशाहीमध्ये विजयी होणं, पराजित होणं हे चालणार आहे ना. याच्या आधी काय 50 वर्ष आपण विजय पराजय पाहिलं नाही का? पण पराभवानंतरचा, निवडणुकानंतरचा जो हिंसाचार आहे हे कशाचं द्योतक आहे? त्याच्यामुळे हे राजकीय विषय चिंताजनक होत चाललेले असताना भाजपच देशाचं नेतृत्व करू शकतो, मोदीच चांगलं खंबीर नेतृत्व देऊ शकतात, हा विरोधी पक्षातल्या अनेक नेत्यांचा विश्वास बळावत चाललेला आहे.
त्याच्यामुळे कर्नाटकसारखं सरकार असेल, इतर राज्यात आता तामिळनाडूमध्ये जागा आल्या असतील, पॉंडिचेरीमध्ये आल्या असतील, आसाममधलं सरकार रिपीट झालं असेल, बंगालमध्ये 3वरून 77पर्यंत मजल गेली असेल. हे काही सहज झालेलं नाही आहे. हा इतर लोकांना हा विचार पटलेला आहे, त्याचा जनाधार वाढत चाललेला आहे आणि लोक भाजपकडे वाढत आहेत. बरोबर. लक्ष्मणजी, राज्याचं जर बोलायचं झालं तर गेल्या काळामध्ये आपल्यावर महाराष्ट्राच्या अनेक मतदारसंघाची जबाबदारी ठेवण्यात आली होती. अलीकडेच बघण्यात आलं तर पंढरपूर असेल, नंदुरबार असेल, तिकडे बघितल्यानंतर आपण तिकडे भाजपची विजयी पताका लावताना दिसलात. नेमक्या काय स्ट्रॅटेजीज होत्या त्यावेळेस आणि तो अनुभव काय होता? नाही, भाजपचं एक काम करण्याची एक पद्धत आहे. केंद्रीय कार्यकारिणीतले आघाडी, त्यातले नेते, प्रदेश कार्यकारिणी, प्रदेशाचे नेते, प्रदेशातल्या आघाड्या, अशी एखादी काही निवडणुकीची रचना लागली तर त्या निवडणुकीची मध्ये कुणी गेलं पाहिजे, कशा पद्धतीने गेलं पाहिजे, कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी, अशी याची एक कोर टीम ठरवते आणि अनेक वेगवेगळ्या रचनातून अनेक जणांकडे ती जबाबदारी जाते. आता निवडणुकीची जबाबदारी स्वाभाविकपणे चंद्रकांतदादा पाटील म्हणून अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे होती. त्यांच्यासोबत आणखी मग त्यावेळेस श्रीकांत भारती असतील, देवेंद्रजीत मुख्य नेते म्हणूनच सगळे सूत्रधार म्हणून सगळे विशेष असतील. परंतु पंढरपूरची निवडणूक याच्या आधी भाजपनं कधी जिंकली नव्हती आणि निवडणूक ही त्यांचा बालेकिल्ला होता आणि उमेदवाराचं निधन झाल्यामुळे एक सहानुभूतीची पुन्हा जर परिस्थिती लाटेची किंवा अशी काही परिस्थिती आली तर आत्ताचं जे सरकार चाललं, ह्या सरकारचं ज्या चुका आहेत, ज्या पद्धतीनं शेतीविषय हाताळले, ज्या पद्धतीनं सगळं कोरोनाचा कालावधी हाताळला, ज्या पद्धतीनं सरकार बनवलं गेलं आहे, याची सामान्य माणसामध्ये चीड आहे आणि सामान्य माणूस चीड ह्या पंढरपूरच्या निवडणुकीतून व्यक्त करणार आहे, हा विश्वास त्या ठिकाणी होता. त्यामुळे त्या निवडणुकीचं संचालन करताना कुणी कसं जावं, कसं तिथलं हा मुद्दा मतदारांपर्यंत नीट प्रभावीपणे जावा, याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या अनेक म्हणजे शेकडो चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी, संघटनेतल्या कार्यकर्त्यांनी त्याला हातभार लावला आणि पंढरपूरचा निकाल तो लागला. आता जसं पक्षामध्ये कसं असतं की सगळ्या जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, जिल्ह्याच्या कार्यकारिण्या आहेत, तर मग प्रदेश कार्यकारिणी जे असते तर प्रदेश कार्यकारिणीतल्या सगळ्या उपाध्यक्षांना, चिटणीसांना, पदाधिकाऱ्यांना एक जिल्ह्याला प्रभारी म्हणून जबाबदारी दिली जाते की तुम्ही नंदुरबार बघा, तुम्ही धुळं बघा, तुम्ही जळगाव बघा. सगळे महाराष्ट्राचे जिल्हे जरी 36 असले तरी संघटनात्मक जिल्हे आमचे 66 आहेत, 67, 68, 1-2 वाटतं ते. तर नाशिक महानगर जिल्हा, नाशिक ग्रामीण जिल्हा, जळगाव महानगर जिल्हा, जळगाव, जिथं महापालिका झाल्यात 5 लाखाच्या वर लोकसंख्या गेलेली, अशा ठिकाणी शहर जिल्ह्याचा दर्जा देऊन त्याची एक नवीन रचना केली जाते. असे आमचे 67, 68, 66 असे जिल्हे साधारण. आणि त्या प्रत्येक जिल्ह्याला एक जिल्हा प्रभारी म्हणून एक नियुक्ती केलेली असते पदाधिकाऱ्याची की तिथलं सगळं कसं काय चाललं आहे किंवा नीट चालावं, सगळ्या पक्षाच्या रचना झाल्यात का, कार्यकारिणी झाले का, आघाड्यांच्या रचना झाल्यात का, त्यांचे काही कार्यक्रम ठरलेत का, बैठकाच्या तारखा ठरल्यात का, आपण बूथ रचनेपर्यंत गेलो आहे का, शक्ती केंद्रापर्यंत गेलो आहे का, मंडळाच्या रचना लागल्यात का, हे सगळं पाहण्याकरता पक्षाची एक रचना म्हणून एक प्रभारी म्हणून त्या ठिकाणी दिलेलं असतं. ते प्रभारी महिना 2 महिन्यातून जातात, बोलतात, त्याचे परत बैठकांमध्ये परत त्याचं काहीतरी एक विवेचन होतं, चर्चा होते, विचारविण होते, काय बदल करायला पाहिजे, काय करायला, असं ही एक पक्षाची एक सिस्टीम आहे, रचना आहे. त्या पार्श्वभूमीवरती प्रत्येक जिल्ह्याला जसं एक जण असतो तसं नंदुरबार जिल्ह्याला माझ्याकडे दिलं होतं. निवडणुका लागल्यानंतर निवडणुकीला प्रभारी म्हणून पण अशा काही रचना दिल्या जातात. मग शक्यतो बाहेरच्या गावातला माणूस आपल्या इथं आलाय म्हणजे थोडं तिथलं जरा एक अजून जरा व्यवस्थित कामकाज कळू शकतं, समजू शकतं. एखादी निगेटिव्हिटी, एखादी पॉझिटिव्हिटी, एखादं काही कोणाचं जमत असेल तर त्यांचं जमवून देणं, काही करून आपले म्हणून ह्या पक्षाच्या रचना असतात. त्यातला अनेक जणांकडे जशा जबाबदाऱ्या असतात तशी ती माझ्याकडे एकदा नंदुरबारची होती, कधी जळगावची होती, कधी धुळ्याची होती, कधी आत्ता मी नगर दक्षिणला जिल्हा प्रभारी म्हणून, आता तुम्ही जेव्हा मगाशी म्हटलं तुमच्याकडे सध्या काय, तर नगर दक्षिणला जिल्हा प्रभारी म्हणून आता मी जात असतो. तिथले सगळे 8 तिथले तालुके, 8 सगळे मंडलं, त्यांच्याशी डायलॉग असतो, त्यांच्या बैठकांना उपस्थित असते. तिथं काय कोरोना काळामध्ये कोणी म्हणजे आता सेवा ही याचं जे अभियान आम्ही आत्ता हे केलं कोरोना काळातलं, तर हे प्रचंड प्रमाणात देशभर केलं की प्रत्येक भागामध्ये की बुवा तिथं ब्लड बँका किती आहेत, रुग्णवाहिका किती आहेत, बेड किती, ऑक्सिजन किती, व्हेंटिलेटर किती आहेत, काय परिस्थिती आहे पेशंटची, ह्या रेमडेसिवीरच्या आणि ह्या सगळ्याच्या वातावरणात आपल्या सगळ्यांना माहिती. परंतु
बारीक बारीक विषयांमध्ये केंद्रानं त्याच्यामध्ये लक्ष घालून एक टास्क फोर्स ठिकठिकाणी निर्माण केले. म्हणजे आत्ता कोविडच्या संदर्भातला मदतीचा टास्क फोर्स गेला आमचं वर्षभर कामात आहे. आमचे महाराष्ट्राचे जयप्रकाश ठाकूर प्रमुख आहेत, त्यांच्याबरोबर सतीश निकम म्हणून मुंबईचे आहेत. प्रत्येक विभागाला वेगवेगळे केले. उत्तर महाराष्ट्राचं टास्क फोर्सची जबाबदारी म्हणून माझ्याकडे दिली होती. मी सगळ्या 11 जिल्ह्यांशी माझा रोज सगळ्यांशी संबंध आहे आज टुडे, की काय नेमकी परिस्थिती. म्हणजे आत्ता पार्टीनं एक मोहीम अशी केली की पार्टीच्या कामात आहेत, पार्टीचे विचाराचे आहेत, हितचिंतक आहेत, अशातल्या घरातले कोणी कोविडग्रस्त असतील कार्यकर्ते नातेवाईक, तर त्यांची नावं काढा. त्यांना जिल्हा स्तरावरती काही मदत करता येईल का करा, विभाग स्तरावर करता येईल का करा. जी तुमच्याकडनं होणार नाही ती राज्यस्तरावरती करू, जे राज्यस्तरावर होणार नाही ते केंद्र स्तरावर करू. पण मदतीशिवाय भाजपचा कार्यकर्ता कोरोना काळात राहायला नाही पाहिजे. याचं एक चांगली रचना पक्षानं केली आहे. हे याचा काही प्रचार प्रसार होणार नाही, हे एक तसं तर हे जाहीरपणे सांगण्याची गोष्ट पण नाही करायची. पण ह्या संघटना म्हणून ह्या इतर दुसऱ्या कुठल्या पक्षामध्ये असूच शकत नाही. बरोबर. आपण ज्या पद्धतीने कोविडचा उल्लेख केला लक्ष्मणजी, की आता कोविड काळामध्ये अनेक उद्योगधंदे बंद होते, आर्थिक गणित अनेक स्तरांवरती कोलमडताना दिसतं. मात्र तरीही गेल्या काही महिन्यांमध्ये पेट्रोलमधली भाववाढ असेल, खाद्यतेलाची भाववाढ असेल, ह्या भाववाढीवरती कुठेतरी नियंत्रण आलं पाहिजे आणि ते ठेवलं गेलं पाहिजे, जेणेकरून नागरिकांना दिलासा मिळेल. अशा पद्धतीच्या काही उपाययोजना आता काही भाजप करू पाहत आहे का? किंवा या भाववाढीमागे नेमकं काय कारण असावं? कारण आर्थिक प्रश्न आता खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, पूर्ण भारताच्या युवा वर्गाचा असेल, उद्योगधंदा वर्गाचा असेल. तर या पद्धतीने नेमकं काय विचारधारणा आता चाललेली आहे? नाही, कसं आहे, दोन्ही बाजूनं पाहिलं पाहिजे. ज्या पद्धतीनं कोरोनाचा सामना करण्याकरता लोकांना, जनतेला सुसह्य भाव म्हणून ज्या सवलती दिल्यात ते सगळे आकडे पाहिले तर मग त्या विचारामध्ये आपल्याला जावं लागेल. अनेक अन्नधान्याचा विषय असेल, औषधांचा पुरवठा असेल, हॉस्पिटलच्या संदर्भात सगळे योजना पुढच्या सुविधा असतील, आणि एका बाजूला बाहेरून येणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठी जी सुसज्ज व्यवस्था, संरक्षण व्यवस्था ही ज्या पद्धतीनं आता हाताळली जाते याचा पण आपल्याला विचार करावा लागेल की ते सुरक्षित राहिलं तर हे सुरक्षित राहणार आहे. आणि आम्हाला जे बाह्य धोके होते, आज पाकिस्तानची परिस्थिती काय करून ठेवली आहे, चायनाच्या संकटाचा सामना आम्ही कशा पद्धतीने केला, काश्मीरच्या संकटाचा सामना कशा पद्धतीने करतो आहे, बांगलादेशच्या सगळ्या बॉर्डरचा सामना कशा पद्धतीने करतो आहे. अंतर्गत जे ट्रोल करण्याचे जे सगळे विरोधकांचे जे सगळे विषय मनसुबे आहेत, हे काही भारतीय विचारधारेला पूरक किंवा भारत सरकारला पूरक नाही आहे. हे म्हणजे अक्षरशः देशद्रोही पद्धतीनं कामकाज करावं अशा पद्धतीनं सामना चालू आहे यांचा इतका मोठ्या प्रमाणात. मग चलनापासून असेल ते सगळ्या निवडणुकांपर्यंत असेल, तर ते सरकार हाताळताना काय काय परिस्थितीला सामोरं जात आहे या विषयाकडे पण लक्ष गेलं पाहिजे. हे डाळीवरचं आयात डाळ कमी केली म्हणून आता हे किसान आंदोलन जे आत्ता होते, उदाहरणार्थ शेतकऱ्याला दर महिन्याला खात्यात पैसे जात आहेत याचा प्रचार नाही होत. युवक यांना 2,000 रुपये त्या माध्यमातून जात आहेत, शेतीच्या सगळं म्हणजे तो कुठे असला तरी आपोआप खात्यात जमा होत आहेत याचा प्रचार होत नाही आहे. जी सुलभता आहे सगळ्या मार्केटमध्ये त्याचा प्रचार होत नाही आहे. ह्या गोष्टींकडे पण लक्ष द्यावं लागेल. महागाई कमी करण्यासाठी प्रयत्नशील राहणं, ती कमी झाली पाहिजे, सुबत्ता आली पाहिजे, या दृष्टीने सरकार पावलं उचलतं. शेतकऱ्यांसाठीच्या ज्या योजना आत्ता आल्या की यांची जी काही पहिल्यापासून मोनोपोली झालेली आहे, पहिल्यापासून हे याच्या बाहेर जायचंच नाही, हे काही याला एका जोखंडामध्ये शेतकऱ्याला बांधून ठेवलं होतं, ती सगळी मोकळीक देऊन टाकलेली. आज त्याचा तो माल कुठेही विकू शकतो, त्याला कुठेही 4 पैसे जास्त मिळू शकतात. म्हणजे ज्यांचं ही धोरणं आखून नुकसान होतं आहे ते त्याचा अपप्रचार करण्याच्या याच्यामध्ये गुंतलेले आहेत सगळे. ज्यांचे हितसंबंध गुंतलेले होते. शेतकरी आंदोलन जे आता बॉर्डरला चालू आहे त्या ठिकाणी जी आयात होणारी डाळ आपण थांबवली आणि आपल्या इथंच उत्पन्न आता जास्त होतं आहे, तर कशा यांच्या दलाल्या कमी होऊन गेल्या, यांचे धंदे कमी होऊन गेले, यांच्या लॉबिंग सगळे बंद होत गेले. तर ह्या विषयाकडे पण लक्ष केंद्रित झालं पाहिजे.
केवळ एका विषयाकडे लक्ष केंद्रित करून चालणार नाही. कारण विरोधी पक्ष तसं बघायला गेलं तर सध्या अनेक मोर्चे निघत आहे की केंद्र सरकारने पेट्रोलचे दर असतील किंवा खाद्यतेलाचे दर असतील, विविध दर असतील, त्याच्यावरती थोडंसं नियंत्रण आणणं गरजेचं आहे. डिझेलचे दर जर गेले, हे सरकार नसताना मागचं सरकार असताना कशा पद्धतीने वाढत होते आणि कशा पद्धतीने कमी होत होते, आता कशा पद्धतीने कमी होत आहे आणि कशा पद्धतीने वाढत आहे, हे पाहिल्यानंतर लक्षात येईल की हे जे जागतिक स्तरावरचे जे काही बदल असतात ते त्या ठिकाणी त्या परिस्थितीला सामोरं जातानाच सामना करावा लागतो परिस्थितीचा. अशा याच्यात ते म्हणजे हे सरकार आता तसं पाहायला गेलं तर मध्यंतरी काही जिथं भाजप शासित राज्य आहेत, गुजरातमध्ये असेल, इकडे असेल, तिथे पेट्रोल डिझेल 10,000 रुपयानं कमी होते. मग राज्यातला कर कमी करून या महाराष्ट्र सरकारनं का बरं कमी करून दिलं? तसं पाहायला गेलं तर शिवराज सिंग चौहान आपलं गुजरातमध्ये करू शकतात, इतर ठिकाणी राज्यात करू शकतात. यांना राज्य शासनानं आपला कर कमी करून लोकांना का सुसह्य करायला नको? तर म्हणून मग पुन्हा ही चर्चा केली की ते विषय राजकीय होईल. लक्ष्मणजी, आपली तपश्चर्या आणि आपलं मॅनेजमेंट पाहता पक्षाकडनं आपल्याला अनेकदा विविध माध्यमातल्या संधी उपलब्ध झाल्या होत्या, मात्र त्या नाकारून आपण इतर निष्ठावंत कार्यकर्त्यांना आपण त्या पदावरती विराजमान केलं, त्यांना निवडून आणलं आणि त्या माध्यमातून भाजपला बळकटी मिळवून देण्याचं काम आपण केलं. आणि हे सर्व काम आपण निस्वार्थीपणे आजही करता आहात. आपल्यावर ज्यावेळेस एखादं पदासाठी विचारणा होते त्यावेळेस आपण ते नाकारता, इतर कोणाला तरी तिथे आपण विराजमान करता. नेमकी ही निस्वार्थी भावना आणि पक्षाला मोठं करण्याची भावना, नेमकं याचं विश्लेषण कसं करा? याच्यामध्ये एक विषय असा आहे की आपल्यावरती जे संस्कार झाले, एकतर भाजपमध्ये निर्णय पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह हा कधी व्यक्तिगत स्तरावर होत नाही. मी ठरवलं म्हणून मी झालं असं काहीच होत नाही. हे सगळं टीमवर्क असतं. जी पक्षाच्या रचनेमध्ये जबाबदारी येते ती जबाबदारी करावी ही एक मानसिकता झालेली असते. कारण आपण स्वतःहून एखादं काम स्वीकारलेलं आहे, आपण पत्करलेलं आहे, आपण विचारधारा म्हणून ह्या कामात असतो. त्यावेळेला पक्षात जे ठरलं ते करायचं हेच अंगवळणी पडलेलं असतं. त्याच्यामुळं संधी आली आणि गेली असंही होत नाही. ज्यावेळेला पक्षाला वाटेल संधी दिली पाहिजे त्यावेळेला पक्ष नक्की देणार. हे एकट्यापुरतं नसतंच. याच्यामध्ये व्यक्तिसापेक्ष असं भाजपमध्ये फार कमी होतं. बाहेर राजकीय वातावरण, सामाजिक वातावरण इतक्या दिवसाचं जे काही चाललं याचा एक छाप एवढी पडलेली असते की कुठलाही निर्णय याच्यासाठी झाला, व्यक्तीसाठी निर्णय भाजपमध्ये कुठलाच होत नाही. भाजपमध्ये सिच्युएशन ओरिएंटेड निर्णय होतो. त्याच्या सिच्युएशनमध्ये कोण योग्य बसतो त्याला न्याय मिळतो. म्हणजे याला पुढं काढायचं म्हणून असं कधी झालं, असं कधी पर्सन ओरिएंटेड सहसा भाजपमध्ये होत नाही. व्यक्तीचा भाजप म्हणजे एकूणच संघ विचारधारेमध्ये, त्याच्यामध्ये सगळ्या टीमला, विचारधारेला, एकत्रितपणाला याला जास्त महत्त्व आहे. लक्ष्मणजी, अगदी बालपणापासून आपल्यावर संघाचे संस्कार झाले, त्यानंतर आपण भाजपाचं काम इतक्या निष्ठावान पद्धतीने करता आहात. राजकारणात आरोप प्रत्यारोप करायचे असतील तर मुळात इतिहास जाणून घेणं हे खूप गरजेचं असतं. हे आपल्या आज चर्चेतनं कळालं. आज युवा वर्ग खूप मोठ्या स्तरावरती राजकारणात येतो आहे आणि अगदी सुरुवातीचेच 2-3 पानं तो बघतो आणि त्या हायलाईट्स घेऊन तो ते इम्प्रेशन घेऊन व्यक्त होताना दिसतो. तर युवा वर्गाने राजकारणात कुठल्या पद्धतीने वाटचाल केली पाहिजे आणि जर भारताचं उत्तम असं उत्कर्ष करायचं असेल तर त्याने काय विचारधारणा ठेवली पाहिजे, त्यांना आज आपण काय मार्गदर्शन कराल? मी तर सगळ्यात सुरुवातीला सगळ्यांना सांगितलं, सवंगतेमध्ये अडकू नका. सवंगतेमध्ये अडकू नका, दांभिकपणात अडकू नका. थोडीशी माहिती आणि अधिक माहिती आहे असं दाखवण्याच्या भानगडीत पडू नका. माहिती संकलन केली पाहिजे, माहिती झाली पाहिजे, ज्ञान मिळवलं पाहिजे. अभ्यास चौफेर असायला पाहिजे. अभ्यास न करता बोलणं हे काही बरोबर होत नाही. आणि आज खूप क्षेत्र ओपन आहेत सगळ्यांसाठी. राजकारणात असणं आणि राजकीय क्षेत्रात असणं याच्यात फरक आहे. जसं मेडिकल आणि पॅरामेडिकल कसं असतं तसं पॉलिटिक्समध्ये पण आहे. त्याच्यामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये अभ्यास मात्र आज अभ्यासाविना सगळ्यांना खोटी प्रतिष्ठा पाहिजे असते. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेत जायचं आहे, सहकारी क्षेत्रात जायचं आहे, शेतीविषयक क्षेत्रात जायचं आहे. मला सांगा, नाशिकसारख्या ठिकाणी दूध महासंघ किती येतो? दूध कसं संकलन होतं, दूध कसं वितरित होतं, दूध कसं विकलं जातं, आम्ही त्याच्यापासून अनभिज्ञ आहे. आज शहरातल्या कार्यकर्त्याला पक्षामध्ये एक मोठं पद पाहिजे असतं आणि नगरसेवक व्हायचं असतं. ते कुठल्याही पक्षातल्या, म्हणजे भाजपचं असं नाही.
तर तिथं जाऊन करतात काय? आज नाशिक महापालिकेमध्ये 25 वर्षात किती नगरसेवक होऊन गेले कोणाच्या लक्षात आहे? फक्त 25 वर्षातल्या महापौरांची नावं सांगा, असं एखाद्या कार्यकर्त्याला आता विचारा. महापौरांची नावं, नगरसेवक जा. बरं, महापालिकेत आम्ही स्थानिक स्वराज्य नागरिकशास्त्र आम्ही जे पुस्तकात शिकतो, नगरसेवक झाल्यानंतर आम्ही सगळं विसरलेलो असतो. त्याच्यामुळं लोकल सेल स्थानिक स्वराज्य संस्थांचा अभ्यास कोणीच करताना दिसत नाही. ग्रामपंचायतीचा अभ्यास आहे, पंचायत समितीचा अभ्यास आहे, जिल्हा परिषदेचा अभ्यास आहे, नगर परिषद अ ब क ड वर्ग आहे, नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे, मुंबई महापालिकेचा ॲक्ट वेगळा आहे, नाशिक महापालिकेचा ॲक्ट वेगळा आहे. अभ्यासात कोणीच जात नाही. तर अभ्यासून लोकप्रतिनिधित्व होणं आणि अभ्यास न करता होणं, मग जातीच्या आधारावर हो, मग पैशाच्या आधारावर, मग लांगुल चालन म्हणून हो, मग याचा पंटर म्हणून हो, मग त्याचा वरदहस्त म्हणून हो, यांनी काही केलं की यांनी त्याने नैराश्य येतं नंतर, मग काय कालावधी साध्य होत आणि समाधान मिळत नाही. मला वाटतं आता हे चॅलेंजिंग आहे आणि खूप संधी आहेत याचा. बरं, काय होतं की जो लोकशाहीमध्ये मतदाराने त्याचा राजकारणाशी संबंध आहे, अनेक लोक ढोंगीपणानं वागतात. माझा राजकारणी, अरे तुम्ही मतदान करता, तुम्ही डेमोक्रॅटिक आहात, तुम्ही मोटर लिस्टमध्ये तुमचं नाव आहे, तुम्ही पॉलिटिकल आहातच, त्याच्यामुळे माझा राजकारणी संबंध नाही वगैरे असं दांभिकपणे राहून काही उपयोग नसतो. पण याच्यात संधी खूप आहेत, अभ्यासाला खूप वाव आहे. अनेक क्षेत्र आज ओपन आहे त्याच्यामध्ये, राजकारणातली सुद्धा, राजकीय क्षेत्रात काम कारण आत्ता एखादे बेटी बचाव बेटी पढाव योजनेसाठी आम्हाला डिबेटला पाठवायचं आहे. अभ्यासू कार्यकर्ता कुठे मिळतो पटकन? काय देशातला सगळा जन्मदर काय मुलींचा, कुठल्या राज्यात काय प्रमाण आहे, गेल्या वर्षी काय होतं, 3 वर्षाचा बदल काय, आत्ता बदल काय झाला, आपलं सरकार आल्यानंतर काय झालं, आपण काय विशेष प्रयत्न केले, सर्वांगीण कुठल्याही क्षेत्रातला काय, वकिलांच्या क्षेत्रामध्ये काय चाललेलं आहे, आता आज लॉ काय चाललं आहे, आमचं न्यायव्यवस्था काय चालली देशाची, कोणाचं. जर मला लिगल सेलमध्ये, मला मेडिकल सेलमध्ये काम, मला लिगल सेलमध्ये काम करायचं, मला कल्चरल सेल, आमची काय सांस्कृतिक विचारधारा आहे, अभ्यासून गेलं पाहिजे. सामाजिक प्रश्नांचे इतके वेगवेगळं, इतकं वैविध्य आहे सगळ्या विषयांमध्ये, मानसिकतेमध्ये आणि समस्यांमध्ये. आज पाणी क्षेत्रामध्ये मला आता या अनुषंगाने एक विषय आठवला. नाशिकमध्ये आपण राहतो, नाशिक म्हटल्यानंतर तीर्थक्षेत्र आहे, पौराणिक नाव आहे सगळं, आणि ऐतिहासिक प्राचीन. तिकडे त्र्यंबकेश्वर आहे, तिकडे सप्तशृंगगड आहे, तपोवन आहे, काळाराम मंदिर आहे, दंडकारण्य. इतकं मोठं प्राचीन नाशिकला तीर्थक्षेत्र म्हणून इतकी मोठी विविधता आहे. क्रांतिकारकांचं शहर म्हणून नाशिक आहे. सावरकरांसारखं इतकं मोठं व्यक्तिमत्व व्हावं, शिरवाडकर कानेटकरांसारखे लेखक, साहित्यिक अंगानं नाशिक मोठं आहे, सांस्कृतिक अंगानं मोठं आहे. कलाकार आज कथ्थकमधले, संगीत क्षेत्रामधले, नाट्यक्षेत्रातले, चित्रक्षेत्रातले दिग्गज नाशिक. दादासाहेब फाळकेंच्या नावावरती नाशिक ओळखलं जातं, सावरकरांच्या नावावर नाशिक ओळखलं जातं, शिवरायांच्या नावावर नाशिक ओळखलं जातं. आत्ताचा सगळा नवा युवा साहित्यिक आहे तो महाराष्ट्रात सगळ्यात चांगला नाशिकचा आहे. आज टी व्हीवर, दूरदर्शनवर दिसणारे सगळे नाशिकचे कलावंत मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणजे हे काही असं अचानक झालेलं नाही, एका याच्यामध्ये वर्षानुवर्षे होत आले, त्याचा आजचा परिपाक आहे. त्र्यंबकेश्वरसारख्या ठिकाणी ब्रह्मगिरीवरती गोदावरीचा उगम होतो. आज पाणीशास्त्रामध्ये काम करायचं, नदी क्षेत्रामध्ये काम करायचं, कार्यकर्त्यांना एवढा वाव आहे या सगळ्या पर्यावरण क्षेत्रामध्ये की सह्याद्री आणि सातपुडा दोन्ही पर्वतरांगा आपल्याला नाशिकला मिळतात. नाशिकचा जिल्हा निम्मा आदिवासी आहे. म्हणजे आज बिरसा मुंडाची पुण्यतिथी आहे. म्हणजे बिरसा मुंडाचा कालावधी 1875 ते 1900. हा कालावधी लक्षात घेतला तर ह्या कालावधीत या 25 वर्षात जन्मलेल्या नेत्यांची नावं काढा. बाबासाहेबांपासून, टिळकांपासून सगळी तुम्हाला त्याच्यात. 1885ला काँग्रेसची स्थापना आहे. 1857चा नुकताच लढा होऊन गेलेला आहे ब्रिटिशांचा, आणि 1875 ते 1900 हा बिरसा मुंडाचा कालावधी आहे. रांची, चाईबासा ह्या सगळ्या पट्ट्यामध्ये, पलामू, सिंगभूम, मानभूम, बिहार आणि याचा पट्टा, त्याच्यामध्ये बिरसा मुंडानं जी काही एक युवा कार्यकर्ता म्हणून जी काही क्रांती केली आहे की त्यावेळेला व्याजानं पैसे देणे घेणं एक सावकार एक वर्ग असायचा. सामाजिक आंदोलनामध्ये बिरसा मुंडाचं काम आहे. राजकीयमध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा केलेला बिरसा मुंडा आहे. 25व्या वर्षी त्याचा जेलमध्ये विष देऊन मृत्यू आहे. 1875चा जन्म आहे, 1900चा त्याचा मृत्यू आहे. आणि त्याची आज मी कशा करता नाशिक जिल्हा आदिवासी जर असेल तर आम्हाला बिरसा मुंडा दैवत म्हणून आज नाशिक जिल्ह्यामध्ये बिरसा मुंडाची पुण्यतिथी किती आदिवासी राजकीय कार्यकर्त्यांना माहिती आहे, संशोधनाचा भाग आहे. आपण राजकीय कार्यकर्त्यांबद्दल बोलतो, सामाजिकबद्दल बोलत नाही. ब्रह्मगिरीवरती गोदावरीचा उगम आहे.
मी दरवर्षी गोदावरीच्या उगमाच्या दिवशी, जो माघ महिन्यातला गोदावरी उगमाचा दिवस आहे, त्या दिवशी तिथे जात असतो, दर्शन करतो आणि संकल्पित होतो की यावर्षी आपण गोदावरीसाठी काहीतरी काम केलं पाहिजे. आणि दरवेळेला काही ना काहीतरी याच्यामध्ये जसं जमेल तसं ॲक्टिव्ह कर. एकदा राजेंद्र सिंहजी नाशिकला आले होते, अनेक वेळेला आले. एकदा आल्यानंतर आमची दीर्घ चर्चा झाली आणि पुढच्या वेळेला आपल्याला गोदावरी परिक्रमा करायची वगैरे असं त्यांच्या बोलण्यातून आलं. आणि तो दिवस आला पुढचा त्यावेळेला, त्याच दिवसाला अनुषंगून. तर असं ठरलं की कुशावर्तातून कलश घ्यायचा आणि राजमहेंद्रीपर्यंत जाऊन तिथं हे करायचं, म्हणजे गोदावरी परिक्रमा आपली उगम ते संगम आपली होईल अशा अनुषंगाने. मी सहज बोलता बोलता आमचे या क्षेत्रातले कार्यकर्ते आहेत, नाशिकमधले आपले राजेश पंडित आहेत, उदय थोरात आहेत, रवी जन्नावर आहेत, अनेक कार्यकर्ते आहेत, चिन्मय उदगीरकर वगैरे सगळे आमची मंडळी असतात. तर म्हटलं आपण ब्रह्मगिरीवर आणू ना कलश, कुशावर्तातून कशाला घ्यायचा. मग आम्ही ब्रह्मगिरीवर काही कार्यकर्ते गेलो आमच्या बरोबरचे. मी काल पण एक जणाशी बोलता शिवाजी बर्के, विपुल मेहता, रवी जन्नावर वगैरे, गिरीश पालवे, प्रशांत दादा, आम्ही एक 7-8 जण गेलो. वरून कलश घेऊन खाली आलो आणि तो कलश आम्ही राजमहेंद्रीपर्यंत घेऊन गेलो. आता आम्हाला त्या विषयाचा ध्यास होता म्हणून आम्ही केला. याच्यात मला पुढं जाऊन काय सांगायचं की जेव्हा आम्ही ह्या सगळ्या प्रवासात होतो, ज्यावेळेला तेलंगणामध्ये, आंध्रमध्ये आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थी परिषदांमध्ये गोदावरीच्या नीर, नारी, नदी या विषयावरती बोलत होतो, प्रदूषणाबद्दल, स्वच्छतेबद्दल, प्रवाहाबद्दल. तर तिथल्या विद्यापीठांमध्ये सकाळी जसं राष्ट्रगीत होतं तसं गोदावरी गीत म्हटलं जातं. म्हणजे गोदावरीचं अनन्यसाधारण महत्त्व तेलंगणामध्ये, आंध्रमध्ये आहे. तिथलं गोदावरी पात्र मोठं आहे, तिथलं त्याचं सगळं जीवनच सगळं याच्यावरती ते. आणि आमच्या इथं उगमस्थान असून, नाशिक असून, इतका त्याला प्राचीन इतिहास असून, इथं गोदावरीवरती गीत कुठल्या शाळेमध्ये म्हटलं जातं मला कुठे आठवत नाही, कुठे विद्यालयात म्हटलेलं महाविद्यालयात आठवत नाही. हे का होतं? कारण आम्ही विषयाच्या जवळ नाही आहोत. आम्हाला सुबत्ता, मुंबईजवळ राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती याशी विषयामध्ये आम्हाला या विषयाकडं दुर्लक्ष करूनच आम्ही नव्या जनरेशनला हे आवर्जून सांगणार आहे की ज्यांना कोणाला सामाजिक विषयामध्ये, राजकारणामध्ये काम करायचं त्यांनी सगळ्या पूर्ण अभ्यासून का, म्हणजे की गोदावरी याला जोडून गोदावरीच्या नद्या, उपनद्या शहरातून वाहतात, त्याचं प्रदूषणाची परिस्थिती काय, कचऱ्याची परिस्थिती काय, गटारांची परिस्थिती काय, शुद्ध पाण्याची परिस्थिती काय. आज काळानुरूप पर्यावरणाच्या सगळ्या गरजांमध्ये ह्या गरजा प्राधान्याने येणार आहे. नाशिक शहराचं 25 लाख लोकसंख्या झाली आहे. एक येणारं 10 वर्ष म्हणजे आत्ता वाढणारं शहर महाराष्ट्रातलं कुठलं तर नाशिक आहे. या 25 लाखाची लोकवस्ती कधी 30, 35, 40 होईल पत्ता लागणार नाही. ठाण्याचा कडेलोट झाला आहे, पुण्याचा कडेलोट झाला आहे, नाशिकचा कडेलोट तसा होऊन आपल्याला परवडणार नाही. नाशिकचं हवामान, नाशिकची सगळी उपलब्धता लक्षात घेतली तर नाशिक हे महाराष्ट्रात भारतातलं 1 नंबरचं शहर आणि जिल्हा राहणार. ते आपल्याला टिकवावं लागणार आहे, त्याच्यावरती जबाबदारी आपल्याला घ्यावी लागणार. आता याला एक उपनदी आपली शहरातून वाहते, नंदिनी, ज्याला नासर्डी म्हणतात. आता ते नासर्डी नाव पडले, खरं त्याचं नाव नंदिनी नाव आहे. म्हणजे नंदिनी इथल्या सुपाच्या डोंगराला, तळेगाव अंजनेला उगम पावते आणि टाकळीला तिथं गोदावरीला संगम होतो त्याचा. आता त्या नंदिनी तीरावरती संत रामदासांनी 12 वर्ष तपश्चर्या केली आहे. आता संत रामदास त्यांची तपश्चर्या 12 वर्ष, याच्यावरती दासबोध, केवढं मोठं प्रचंड तत्त्वज्ञान आहे खरं पाहायला गेलं तर 400 वर्षापूर्वीचं. खूप काही बोलता येईल. पण नंदिनी काठी झालं आणि त्या नंदिनीची आज अवस्था काय. म्हणजे आज सगळीकडे शनिवारी म्हणा, दररोज म्हणा, भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती स्तोत्र म्हटलं जातं. ह्या स्तोत्राची रचना टाकलेलं झालेली आहे रामदासांची. ह्या जगात सगळीकडे म्हटलं जातं श्रद्धेनं. आणि त्या नंदिनी नदीची आजची अवस्था पाहिली तर पावसाळ्यात 1-2 दिवस पाणी सोडलं तर बाकी 360 दिवस त्या नदीकडे ज्या पद्धतीनं पाहिलं जातं, मन विषण्ण होतं, वाईट वाटतं. एकेकाळी इथं त्र्यंबक रोडला ज्या वेळेला सर्कस वगैरे यायची तेव्हा सर्कशीतले प्राणी, हत्ती वगैरे त्या नदीवर धुवायला घेऊन जायचे आंघोळीला. असं त्या नदीचं वैभव होतं, एवढं पात्र मोठं होतं, एवढं पाणी होतं. आणि आज ती कोरडी नदी, ती कोरडी नदी पात्र असल्यामुळे काय झालं, दोन्ही बाजूला वसाहत खूप मोठ्या, त्यावेळेला फक्त मळे होते, आता वसाहती वाढल्या. आता वसाहती वाढल्या आणि पात्र कोरड्या, त्याच्यामुळे ते एक मोठीच्या मोठी 15 किलोमीटरची कचराकुंडी झाली आहे लोकांसाठी. 15 किलोमीटर? हो, एवढी मोठी. आणि त्याच्यामुळं लोकांना आता नव्या जनरेशनला साफसफाईचं महत्त्व पटवून देणं, ती नदीपात्र स्वच्छ होणं, त्या नदीपात्रात मिसळलेली गटारं बंद होणं, ती गटारं वळवणं, त्याच्यावरती चांगले काठ बांधणं, शेजारवरती वनीकरण करणं, चांगले स्पॉट, सौंदर्य स्पॉट तयार करणं. सिडकोच्या बाजूनं चांगली चौपाटी होऊ शकते, नाशिकच्या बाजूनं चांगली चौपाटी होऊ शकते. एक नाशिक शहरामध्ये एक पायलट प्रोग्राम म्हणून चांगला होऊ शकतो. असं एक आम्ही आत्ता घेतलं आहे मोहीम. परंतु सगळ्या विषयांकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आज गोदावरी घाट जो आपला सगळा होतो आहे नाशिकचा,
धरणापासून खाली आपण येतो तसं हळूहळू सोमेश्वरपासून त्याच्या गंगापूरपासून गोवर्धनपासून सोमेश्वरपासून खाली की दोन्ही तट चांगले होऊ शकतात झाले तर गोदावरी पात्राचे गाळ काढून मोठं पात्र करून त्याला काठ चांगले करून रमणीय स्थळं चांगले होऊ शकतात, पिकनिक स्पॉट चांगले होऊ शकतात, पर्यटन स्थळ चांगलं होऊ शकतं, ऐतिहासिक जी नगरी त्याचे मंदिरं काठावरचे सगळे नीट होऊ शकतात. म्हणून जसं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीचा कायापालट केला तसा कायापालट नाशिकचा करायला आपल्याला घ्यावं लागणार आहे. नवीन जनरेशनला हे आव्हान आहे. लक्ष्मणजी, एकंदरीत आज आपण या चर्चेला ज्यावेळेस सुरुवात केली त्यानंतर आत्ता असा एक विषय समोर येतो की एकंदरीत आपण कुठलंही क्षेत्र निवडा, त्या क्षेत्रातला अभ्यास महत्त्वाचा असतो आणि अभ्यासानंतर त्या क्षेत्रातली निष्ठा ही जास्त महत्त्वाची असते. आज आपण इतक्या अभ्यासमय पद्धतीने आज आम्हाला आपला प्रवास सांगितला, त्यानंतर आपले विचार सांगितले आणि भाजपची भूमिका भारतीय नागरिकांसाठी काय आहे, देशासाठी काय आहे, इतक्या वेगळ्या मार्गदर्शनपर आज आपण आम्हाला एवढी चांगली माहिती दिली आणि आज इतका अमूल्य वेळ आपण आज जागर जनस्थान जागर कट्ट्याला दिला आणि आपण आज उपस्थित राहिला. इतकी उत्तम अशी चर्चा आज आपल्याला जागर कट्ट्याच्या माध्यमातून करता आली, त्यासाठी खरंच आपण आलात, त्यासाठी आपले खरंच धन्यवाद. ईश्वर आपल्याला, आपल्या परिवाराला उत्तम आरोग्य देव आणि यश देव, हीच आज आमची आपल्यासाठी सदिच्छा. धन्यवाद, आपण आलात. तर मित्रांनो, हे होते लक्ष्मणजी सावजी. मी सुरुवातीला ज्या पद्धतीने म्हटलं की पक्ष कुठल्या माध्यमातून मोठा होतो, तर निष्ठावान कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तो मोठा होत असतो. असेच वेगवेगळे मान्यवर ज्यांची पक्षावर निष्ठा आहे, ज्यांची त्यांच्या कामावर निष्ठा आहे, जे प्रामाणिक आहे आणि ज्यांचे विचार, ज्यांचा अभ्यास हा परिपूर्ण आहे, तरीसुद्धा त्यांचा अभ्यास थांबत नाही, असे वेगवेगळे मान्यवर आम्ही जागर जनस्थानच्या जागर कट्ट्यावरती आमंत्रित करतच राहणार आहोत. आपण पाहत राहा जागर कट्टा. धन्यवाद.